Hear the Lord of harvest sweetly calling. Who will go and work for me today? Who will bring to me the lost and dying? Who will point them to the narrow way? Speak, my Lord. Speak, my Speak, and I'll be quick to answer thee. Speak, my Lord. Speak, my Lord. Speak, and I will answer. Lord, send me. As we sing the second verse. When the coal of fire had touched the prophet, making him as pure can be. When the voice of God said, "Who before us?" Then he answered, "Here I am, send me." Let's all stand. Speak, my Lord. Speak, my Lord. Speak, and I'll be quick to answer thee. Speak, my Lord. Speak, my Lord. Speak, and I will answer, Lord. हालेलुया. आपण आपल्या मना प्रार्थनेसाठी खाली झुकूया. स्वर्गीय पित्या प्रभू येशू ख्रिस्ता, ह्या सकाळच्या समयी प्रभू आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो. प्रभू तुझे नाव उंचावितो, कारण राजांचा राजा आणि प्रभूंचा प्रभू तू आहेस. खरं का प्रभू, ह्या पृथ्वीवरती एकच आहे जे नाव कधी मेलं नाही आणि मरू शकत नाही, ज्या नावामध्ये जीवन मिळते, ज्या नावामध्ये उद्धार मिळतो, ज्या नावामध्ये प्रभू मेलेला मनुष्य सुद्धा जिवंत होतो. खरं का प्रभू, ते नाव आज तू आम्हाला दिलेलं आहे आणि आम्ही प्रभू तुझ्या चरणी आलेलो आहोत. प्रभू, ज्या आम्ही गीत गायली, ज्या विनंत्या प्रभू आम्ही तुझ्या समोर आणल्या, ज्या साक्ष प्रभू तू आमच्या जीवनात घडविल्या, आम्ही सगळ्या गोष्टीबद्दल तुझे आभार मानतो. आणि प्रभू तुझ्या नावाला धन्यवाद देतो की तू आम्हाला आज एकत्र केलेला आहे. आम्ही तुझ्याकडे प्रार्थना करतो की प्रभू आज तू आमच्याशी वार्तालाप कर. आमच्या जीवनामध्ये प्रभू तुझ्या वचनासाठी प्रभू तुझं स्थान बनव, जागा बनव, अशासाठी की प्रभू आम्ही तुझे वचन रिसीव्ह करावे. आम्ही प्रभू मोठ्या आकर्षाने प्रभू तुझे वचन आमच्या जीवनात घ्यावे, अशासाठी की प्रभू आमचं जीवन हे तुला आवडणार असं बनावं, आमचं जीवन तुझ्या प्रतिमेप्रमाणे बनावं. म्हणून तर आम्हाला तुझी कृपाने दया कर, अनुग्रह कर. सर्व भाव बहिणीला घेऊन आला, जे आलेले नाहीत प्रत्येकाची आठवण करतो, प्रत्येकावर तुझी कृपाने दया कर. आम्हाला सर्वांना दिलेल्या आरोग्याबद्दल मी तुझे आभार मानतो. मलाही प्रभू तू उभं केलास त्याबद्दल मी तुझे आभार मानतो. खरोखर शक्तिबळ सामर्थ्य पुरव. सर्व व्याधी, सर्व रोग, सर्व दुष्टाई प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात आम्ही घालून लावतो प्रभू. टोटल डिलिव्हरन्स प्रभू आम्ही तुझ्याकडून मागतो प्रभू. आम्हाला तू सहाय्य कर आणि आमच्या जोडीला तुला प्रार्थना प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात करीतो म्हणून तू ऐकून मान्य कर. आमेन. आमेन. का तुम्ही आनंदित आहात? हालेलुया. खरोखर परमेश्वर चांगला आहे. आमेन. आणि तो आम्हावरती कृपा करतो, कारण जर परमेश्वर जीवनात नसेल तर भावाबहिणींना सगळं असेल. वचन काय म्हणते, मनुष्याने सारे जग कमावले आणि स्वतःचा आत्मा जर गमावला तर काय लाभ. पण हा आत्मा कोणता? स्वतःचा आत्मा कोणता? प्रभू येशू ख्रिस्ताचा आत्मा जर गमावला तर त्याला काय लाभ. आमेन. म्हणजे नुसता आत्मा नाही, प्रभू येशू ख्रिस्ताचा जर आत्मा गमावला तर त्याला काय लाभ. भावाबहिणींनो, आज आमच्याकडे आमची कॉम्पिटिशन जगाबरोबर नाही आहे. आम्हाला बिलिनियरच्या लिस्टमध्ये, मिलिनियरच्या लिस्टमध्ये, रिचेस्ट पर्सन मध्ये, आम्हाला सोसायटीमध्ये टॉप क्लासमध्ये आम्हाला नाही यायचं. आम्हाला प्रभूच्या नजरेमध्ये आम्हाला सगळ्यात वरती राहायचं आहे. हालेलुया. आमची शर्यत कुठे आहे? आम्ही पौलाला फॉलो करतो. हालेलुया. आम्ही ब्रदर ब्रॅनमला फॉलो करतो. आम्ही काय करतो? येशू ख्रिस्ताला फॉलो करतो. कारण आमचं ध्येय असं आहे की जसा हा चालला तसे आम्ही चालावे. स्टाईल कशाला म्हणतात की एकाची कॉपी करून ती जी खाली येते ना, एक हिरो असं काहीतरी अशी उघड्या फाटलेली पॅन्ट घालून फिरायला लागतो ना, अख्खी दुनिया फॉलो करते. आणि काय सांगतात? स्टाईल आहे. त्यांच्यासाठी ती स्टाईल आहे.
आम्हाला येशू ख्रिस्ताला फॉलो करणे ही आमची स्टाईल आहे. हालेलुया. येशू ख्रिस्ताचं जीवन तसं जगणे ही आमची स्टाईल आहे आणि त्यासाठी प्रभूने आम्हाला बोलावलेलं आहे. आमेन. परमेश्वराच्या नावाला धन्यवाद असो. मी तुम्हाला सर्वांचे पुन्हा एक बार आभार मानतो की तुम्ही माझ्यासाठी प्रार्थना केली, तुमच्या प्रार्थनेत उचललं. खरोखर जसं दादाने सांगितलं तसं व्यत्यय काही होऊ शकत होतं, काही होऊ शकत होतं, परंतु प्रभू आपल्या लेकरांना सांभाळतो. आमेन. त्यांनी योग्य वेळी सगळं काही केलं. मी त्या शुक्रवारी डॉक्टरकडे गेलो होतो आणि त्यांनी सांगितलं सगळं काही व्यवस्थित आहे, फक्त स्वतःला सांभाळण्याची गरज आहे. तरी मी काय सांभाळणार, स्वतःला सांभाळणारा परमेश्वर आहे. आमेन. आम्ही किती कोणी सांगू ही केअर घे ती केअर घे, आम्ही काही घेऊ शकत नाही. आम्हाला एकच ठाऊक आहे की प्रभू आमचं सांभाळणार आहे. आम्हाला जेव्हा परमेश्वराच्या हाती पडतो तो आम्हाला सांभाळतो. आमेन. परमेश्वराच्या नावाला धन्यवाद असो. आपला जो टॉपिक आहे, कोणता टॉपिक आहे? डेडिकेशन ऑफ लाईफ. पार्ट 3 पर्यंत आपण बघितलं. मी काल रात्री ग्रुपवरती मेसेज टाकला होता की नोटबुक घेऊन या. जर कोणी आणले असतील तर चांगलं आहे, नाही आणले असेल तर कृपया नोट करा की पुढच्या पाहिजे नोटबुक घेऊन या. असं ब्रदर बॅनम माहितीये का? ब्रदर बॅनम मेसेज मध्ये सांगतात कीप युअर पेन अँड पेन्सिल अँड नोटबुक विथ यू. का? असं नाही की त्यांचे मेसेज सांगितले आणि गेले, आहेत मेसेज आजही. पण तुम्ही जेव्हा लिहिता, जोहानाला स्कूलमध्ये आता टीचरने त्या दिवशी काय सांगितलं माहितीये का? मी तुम्हाला स्पेलिंग देते, तुम्ही बायहार्ट करा, पण ते लिहत जा, म्हणजे तुमच्या मेमरीत बसत जातील. ती गोष्ट मला पटली की जेव्हा आपण लिहितो ना तेव्हा ते आपल्या डोक्यात घुसत जाते. नाहीतर कसं हवा आली का हवा गेली त्याचा काय फायदा नाही. पण जेव्हा ती साठवली जाते ना तेव्हा ती कामात येते. हालेलुया. पैसा फॉर एक्झाम्पल असा चालला, असा निघून गेला तर त्याचा काय फायदा आहे का तुम्हाला? पण तो पैसा जर घरात येऊन साठला तर त्याचा तुम्हाला फायदा आहे. जर तुमच्या वहीत लिहिलं गेलं तर तुम्हाला माहितीये की असं मी लिहिलं होतं, अशा प्रकारे मी केलं होतं, आणि ते तुम्हाला लक्षात राहील. म्हणून ह्या गोष्टीकडे लक्ष द्या. आपण चौथा भाग बघूया, डेडिकेशन ऑफ लाईफ. ह्याचा रोमकरास पत्र याचा 12वा अध्याय आणि 1 आणि 2 आपण वाचूया. रोमकरास पत्र, रोमन्स चॅप्टर 12 वर्स 1 and 2. रोमन चॅप्टर 12 वर्स 1 and 2. म्हणून बंधुजनो, मी देवाच्या करुणेमुळे तुम्हाला विनवितो की तुम्ही आपली शरीरे जिवंत, पवित्र व देवाला ग्रहणीय यज्ञ म्हणून समर्पण करावी. ही तुमची आध्यात्मिक सेवा आहे. देवाची उत्तम, ग्रहणीय व परिपूर्ण इच्छा काय आहे हे तुम्ही समजून घ्यावे. म्हणून या युगाबरोबर समरूप होऊ नका, तर आपल्या मनाच्या नवीनीकरणाने स्वतःचे रूपांतर होऊ द्या. हालेलुया. आमेन. आमेन. प्रभू वाचलेला वचनाला आशीर्वाद द्या. आपण आपल्या जागेवर बसूया. आणि आपण सब्जेक्ट बघत आहोत आणि मला या सब्जेक्ट मध्ये वास्तविक फार इंटरेस्ट आहे. आमेन. या सब्जेक्ट मध्ये जाणण्यामध्ये की या सब्जेक्ट मध्ये आपण किती बघायला गेलो ना तरी ते कमी आहे. हो सर. आमेन. हो. कारण जेव्हा गोष्ट जीवनाची येते ना तेव्हा काहीतरी एक अर्थाची गोष्ट, इम्पॉर्टन्स येते. का माणूस सकाळी उठतो, मेहनत करतो, हे सगळं करतो अशासाठी की आमचं जीवन एक चांगलं जीवन राहावं. हो सर. आमेन. आमच्याकडे जर सफिशियंट पैसा आला तर आम्ही काय सांगतो की आम्हाला मेहनत, आम्हाला त्रास कमी होईल, कुटुंबाला कष्टमय जीवनातून कमी जावं लागेल, म्हणून आपण काय करतो, मेहनत करतो. रात्री काय करतो, रात्री झोपताना विचार करतो की उद्या, जसं मी आता बोललो सकाळी, उद्यापासून मला कामाला जायचंय. एक आठवड्यापासून माझ्या डोक्यात चालू आहे की नेक्स्ट मंडे पासून मला कामाला जायचंय. का? कारण माणसाला ठाऊक आहे की मेहनत केल्यानंतरच आपलं जीवन जे आहे हे सुखी होऊ शकते. वास्तविक एका साईडला ऑफिसमध्ये भयंकर वेगळा त्रास चालू आहे आणि त्या त्रास इतका आहे की असं वाटतं की जॉब सोडू का काय. परंतु दुसऱ्या साईडला एक सिच्युएशन अशी आहे की कुटुंब जे आहे त्या येणाऱ्या पगारावरती अवलंबून आहे. बघा भाऊ बहिणींनो, परिस्थिती एका साईडला आहे परंतु जीवन सुद्धा एका साईडला दिलेलं आहे. ह्या जीवनाला जर सांभाळायचं असेल तर परिस्थितीतून जाणे गरजेचं आहे. म्हणाल भाऊ बहिणींनो, गोष्ट समजून घ्या. येशू ख्रिस्ताचं जर जीवन तुम्हाला जगायचं असेल तर तुम्हाला ह्या जगातल्या परिस्थितीतून तुम्हाला जाणे गरजेचे आहे. कारण हे जीवन ते तुम्हाला मोल्ड करणार आहे. हे जीवन तुमची कपॅसिटी स्ट्रॉंग बनवणार आहे. बघा, जेव्हा मातीचं मडकं बनवलं जातं ना, आपण कुंभाराच्या मातीच्या मडक्याचा फक्त अनुभव घेतो, ऐकतो की कुंभार माती घेतो, चाकावरती टाकतो, त्याला आकार देतो, मस्तपैकी एक मातीचं मडकं बनते.
गोष्ट तेथे संपत नाही भावा येस सर. ते जे मातीचं मडकं असते ना, त्या मातीच्या मडक्याला सुद्धा तो आगीत टाकतो ट्रू सर. आमेन. आणि त्याला शेक देतो, शेक. येस. अशासाठी की ती माती जी आहे ना, नंतर व्हावी. त्याच्यामध्ये थोडा पण ओलावा राहू नये. येस. त्याला त्या मातीची माती जी आहे कशाने मळली मी ते का? पाण्याने मळली. येस. कशाने मळली? पाण्याने पाण्याने मळली. उधळली. परंतु तेच मातीचं भांड जेव्हा अग्नीत जाऊन बाहेर येते, तेच मातीचं भांड पाणी त्याच्यामध्ये साठवून ठेवते. हालेलुया. हालेलुया. येस सर. काय प्रक्रिया आहे? ज्या मातीच्या भांड्याने, ज्या मातीने भांड बनवण्यासाठी मेहनत केली, तेच भांड आज तोच पाणी त्याच्यामध्ये साठवून ठेवते. येस. आणि आमेन. डॉक्टर येऊन सगळे लोक काय सांगतात? मातीच्या भांड्यातलं पाणी प्या, येस. सत्व मिळतात. येस. हे तांब्यातलं प्या किंवा हे आरो विरो काय सांगता तुम्ही, त्याच्यातलं प्या. थंड पाणी पण मिळते. राईट. फ्रीज पेक्षा चांगलं थंड पाणी तिथून मिळते. राईट. का भावा बहिणींनो? ही गोष्ट घडलेली आहे. जेव्हा मनुष्य परिस्थितीतून जातो, तेव्हाच मनुष्य त्या गोष्टीला ऍक्सेप्ट करण्यासाठी रेडी होतो. ट्रू सर. आमेन. भावा बहिणींनो, संत पॉल आपण बघितलं होतं. संत पॉल गेल्या दिवसामध्ये संत पॉल अशा जीवनाच्या परिस्थितीतून गेला की एके वेळेला संकट हे त्याच्यासाठी नॉन थिंग झाली होती. त्याला संकटाचं भय राहिला नव्हतं. संकट म्हणजे काय? संकट येऊन माझं काय करणार? त्यांनी जीवनाचा शेवट बघितला. येस सर. आणि करिंथिकरस 15व्या अध्यायात येऊन तो प्रचार करून काय सांगतो? अरे मरणा, तुझी नांगी कुठे आहे? हालेलुया. हालेलुया. काय केलं त्यांनी सरळ प्रोफेस केलं की सैतान किंवा ह्या जगातल्या परिस्थिती मला देवापासून विभक्त करू शकत नाही. हालेलुया. आमेन. बहिणींनो, जेव्हा मनुष्य एका स्टेजला येऊन पोहोचतो की माझं जीवन जे आहे हे माझं जीवन परिस्थिती आधारित नाहीये, माझं जीवन हे ख्रिस्तावरती आधारित आहे, हे जेव्हा मनुष्याला कळते तेव्हा तो ओव्हरकम बनतो. आमेन. आमेन. मेसेज पण प्रस्तुत केलं ना, हाऊ कॅन आय ओव्हरकम? मी कसा कोणत्या गोष्टीवरती विजय मात करू किंवा विजय मिळवू, ओव्हरकम करू? आमेन. बहिणीनं ओव्हरकम सगळं करू शकत नाही. ओव्हरकम करणं इज अ व्हेरी डिफिकल्ट थिंग. तुम्ही सांगता दारुड्या माणसाला ओव्हरकम करायचं जमत नाही. अरे दारुडा माणूस ना, मी सांगू का, जे नशावाले जास्त आपण त्याला सांगतो की ऍडिक्टेड आहेत, हे हार्डली 5% आहेत किंवा 3% आहेत. कसे? ओव्हर ऍडिक्टेड. ओव्हर ऍडिक्टेडची मी सांगतोय. त्यांना आपण काय सांगतो? ह्यांना नशामुक्ती केंद्रामध्ये ठेवा म्हणजे दारू सुटेल. हे लोक फार कमी आहेत भावा बहिणींनो. हे ऍडिक्शन काहीच नाहीये जे आताच्या जनरेशनला लागलेलं ऍडिक्शन आहे. ट्रू सर. आज मोबाईलचं ऍडिक्शन. येस. जसं मला वाटतं एकदा दादानी का कोणते टीचिंग केलं होतं, सकाळी उठल्याबरोबर बायबल नाही बघत माणूस, सकाळी उठल्याबरोबर पहिला मोबाईल बघतो. ट्रू. ऍडिक्शन. रात्री झोपण्या अगोदर पहिला प्रार्थना नाही करत, तो मोबाईल बघतो. ट्रू सर. बायबल बाजूला ठेवून ना झोपत, मोबाईल बाजूला ठेवून झोपतो. येस सर. इंस्टाग्राम, फेसबुक, व्हॉट्सअप, एकदम टिकटॉक मला वाटतं बंद झालं, पण जे काय असेल ते, हे सगळ्या गोष्टी काय आहेत? ऍडिक्शन आहेत. ह्याच्यासाठी मुक्ती केंद्र निघालेले आहेत काय? नाही. वाय? दीज आर इनविजिबल थिंग्स. आमेन. अदृश्य गोष्टी आहेत, ह्या दिसणाऱ्या गोष्टी नाही आहेत. जर माणसाने दारू पिली तर तो काय तुम्हाला दिसतो? असा हालताना दिसतो. आपण काय सांगतो? अरे ह्याने दारू पिली, बरोबर की नाही? पण माणूस जर मोबाईलच्या ऍडिक्टेड असेल तर तो दिसतो काय? नाही दिसत. परंतु त्याच्या जीवनात एक वेगळ्या प्रकारची चॅलेंज चालू असते. बघा भावा बहिणींनो, आणि मी गेल्या दिवसात पण सांगितलं, आजकाल काय केलेलं आहे, टीव्ही वरती वेळ मिळत नाही ना बघायला, म्हणून मोबाईल वरती त्यांनी सिरीज दिलेल्या आहेत. आज अगोदर 10 वर्ष अगोदर ट्रेन मध्ये भांडणं भरपूर व्हायची, आता कोण भांडणं करत नाही का? जो तो कानात घालतो मोबाईल मध्ये असा बघतो, वेड्यासारखा हसत बसतो. का? वेडा बनवलेला आहे सैतानाने. रस्त्यावरून असं माणूस जर जायचा ना, एकटा वेडा बिडा झालाय काय? आता अख्ख्या दुनियेला त्यांनी वेडा केलाय. कानामध्ये घालून माणूस असं चालत चालला, हलतो. का हलतो रे? कानात काहीतरी घातलेलं आहे. हे काय आहे भावा बहिणींनो? हे सगळ्या प्रकारचे ऍडिक्शन जे आहे ह्या शरीरावरती आज टाकण्यात आलेले आहेत. आणि म्हणूनच हे देवाचं जे वचन आहे ना भावा बहिणींनो, विरळा होत चाललेला आहे. ट्रू सर. आमेन. का सांगा? कारण देवाचं वचन कसं आहे माहितीये का भावा बहिणींनो? जो त्याचा शोध घेतो ना त्याला त्याच्यामध्ये रस मिळतो. हालेलुया. परंतु तो सांगतो, अरे स्तोत्र संहिता 1 अध्यायातलं 1 वचन,
किती वर्ष झाले वाचतो, आमचे ब्रदर वाचायचे, पास्टर वाचायचे, आमच्या घरी वाचतात, आमचं वाचून वाचून पाठ झालं. काय तेच 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 सिरीज बघा, नवीन नवीन सिरीज येतात, नवीन नवीन कल्पना येतात, Right. इमॅजिनेशन वाटते. प्रॉफिट मेसेज मध्ये सांगतात की ना माणूस, मी आता सकाळी ग्रेटर दॅन सोलोमन मेसेज चालू होता त्याच्यामध्ये मी ऐकत होतो, प्रॉफिट सांगतात की माणूस जो आहे ना हा काय जेव्हा काही गोष्टीचा अभ्यास करतो ना आणि तो एवढा अभ्यास करतो की त्याच्यामध्ये तो गुंतून जातो ना, तेव्हा तो वेडा होतो आणि त्याला वाटते मी जे केलंय ना अभ्यास, ते अभ्यास म्हणजे सगळ्यात भारी अभ्यास, ट्रू सर. मला कोणी हरू शकत नाही. परंतु प्रॉफिट मेसेज मध्ये सांगतात तुम्हाला तो सैतान मूर्खपणाकडे घेऊन जात आहे. येस, आमेन. तुम्हाला सैतान जो आहे तो तुमच्यावरती कंट्रोल करत आहे. बघा भाऊ बहिणीनं, काय होते, मनुष्य जो आहे हा पतन पावण्यासाठी सैतानाने भरपूर वेस बनवलेले आहेत. ट्रॅप्स. काय केलेलं आहे? ट्रॅप्स. भरपूर वेस, ट्रॅप्स. आणि हे जे ट्रॅप्स आहेत ना हे अनेक प्रकारे आहेत. फॉर एक्झाम्पल जॉनी दादानी, त्याचे ब्रदर जॉनीने एक्झाम्पल दिलं की घरात वेफर आणण्याबद्दल. परफेक्ट एक्झाम्पल आहे. येस येस, ट्रू सर. घरातले वेफर माणूस खाऊ शकत नाही, घरातलं फ्रेंच फ्राईज माणूस खाऊ शकत नाही, पण त्या हॉटेलमधले फ्रेंच फ्राईज का आवडतात येस. किंवा तेच एवढे खायला का आवडतात? त्याच्यामध्ये एक विशिष्ट चव आहे, येस. त्याच्यामध्ये विशिष्ट मसाला टाकलेला आहे, त्याच्यामध्ये विशिष्ट ऍडिशन आहे टॉक्सिन्स. जे शरीरासाठी घातक आहे. टॉक्सिन्स, राईट. परंतु काय चायनीज मध्ये काय टाकतात? तो अजिनोमोटो. अजिनोमोटो. अजिनोमोटो काय चांगला, अजिनोमोटो टाकला का टेस्ट भारी लागतो. राईट. अजिनोमोटोने काय होतात? हाडे ठिसूळ होतात. येस. अजिनोमोटोने त्रास होतो पण टेस्टी लागते ना. भाऊ काय आहे, या जगात कोणतीच गोष्ट तुमच्यासाठी हिताची नाही आहे, केवळ प्रभू येशू ख्रिस्ताचे वचन जे आम्हाला जीवन देते. भाऊ आम्ही पाहतो परमेश्वराने आम्हाला का बनवले, हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. वाय गॉड वॉन्ट्स टू बी हॅव अ मॅन. येस. ग्रेट. असं मनुष्य तेव्हा का बनवला? प्रॉफिट मेसेज मध्ये सांगतात की जेव्हा देवाने मनुष्य बनवलं ना तेव्हा देवाची इच्छा ही होती की मनुष्याने देवाचीच आराधना करावी. आमेन. हालेलुया. आमेन आणि आमेन. देवाला एक असा पाहिजे होता की देव सांगेल की तो मनुष्य सांगेल, अरे हे किती सुंदर झाड देवाने बनवलेलं आहे. येस. प्रॉफिट सांगतात मेसेज मध्ये देवाने त्याचे सगळे अधिकार ना त्यांनी त्याच्या पुत्राच्या ठाई ठेवले होते. हालेलुया. कोणताच असा अधिकार नव्हता की त्यांनी त्याच्याकडे जो ठेवला होता आणि त्याला दिला नव्हता. आदामाला सगळे अधिकार त्यांनी, देवाचे अधिकार त्यांनी मनुष्य मात्रामध्ये ठेवले होते. परंतु सैतान का सांगतो, बऱ्या आणि वाईटाची देवानी वाईट इंट्रोड्यूसच केलं नव्हतं. येस. कारण त्या दिवशी आपण जसं ऐकलं तसं देव एक गोष्ट जीवनात करू शकत नाही. काय आहे? पाप. वाईट देव करू शकत नाही. No. म्हणून देवाने वाईट जे आहे हे आदामाला कधी इंट्रोड्यूसच केलं नाही, कारण तो त्याचा गुणच नव्हता. राईट. तो त्याचा भागच नव्हता की त्यांनी वाईट जे आहे हे इंट्रोड्यूस करावे आणि आदामाला सांगावं की हे वाईट आहे. कधीच केलं नाही. जे चांगलं आहे ते सगळे गुण देवानी आदामामध्ये टाकले आणि देवाची इच्छा होती. बघा आपण काही वेळेला घरात खटके का उठतात बायको नवऱ्यामध्ये, विचार पटत नाही, मतभेद. बरोबर की नाही? का आम्ही म्हणाल की नाही? मतभेद सगळ्यांच्या घरात असतात. आमचे 7 वर्ष झाले की 70 वर्ष झाले मतभेद सगळ्यामध्ये आहेत. बरोबर. त्या दिवशी कोणाचं तरी मी ऐकलं 29 वर्षानंतर डिवोर्स घेतला. मग ते 29 वर्षानंतर डिवोर्स घेतल्यानंतर बायको सांगते, मी आता थकून गेली ह्या माणसाचं सहन करून करून, आता मी डिवोर्स घेते. किती वेळ वर्षाच्या? 29वा. म्हणजे 30त जर तिचं लग्न झालं असेल तर आता म्हातारी होता होता. आणि लोक काय सांगतात, लग्नाचा खरा अर्थ म्हातारपणात लागू पडतो, आधार. परंतु ती 29व्या वर्षामध्ये तिने डिवोर्स घेण्याचं ठरवलेलं आहे. म्हणजे काहीतरी कारण असो की नसो, परंतु काहीतरी मतभेदामुळे फुटणं झालेलं आहे. देवाची इच्छा कधीच नव्हती की मनुष्यामध्ये आणि देवामध्ये मतभेद असावे. हालेलुया. आमेन. आमेन. देवाची इच्छा हीच होती की जे काही मी माझ्या पुत्राला सांगेल ते पुत्राला न कळता सुद्धा ते समजेल. हालेलुया. देवाने ना मनुष्याला असंच बनवलं नाही. देवाची इच्छा आहे. आज आपण काय बघत आहोत? द डेडिकेशन ऑफ लाईफ. डेडिकेशन म्हणजे काय? तुमचं जीवन हे समर्पित करणे.
प्रॉफिट मेसेज मध्ये म्हणतात की तुम्ही बाप्तिस्मा म्हणजे काय? बाप्तिस्मा म्हणजे पूर्णपणे येशू ख्रिस्तामध्ये मिळणारा नवीन जन्म. येस. प्रॉफिट त्याच पुढे जाऊन सांगतात ऍट द सेम टाइम प्रॉफिट सांगतात तुम्ही दिवसातून प्रत्येक वेळेला जाऊन जरी बाप्तिस्मा घेतला ह्याचा अर्थ असा नाही की तुम्ही स्वर्गात जाऊ शकता. ट्रू सर. आमेन. जोपर्यंत तुमचं जीवन जे आहे, सोल जे आहे, त्याच्यामध्ये इटर्नल लाईफचं बीज येत नाही तोपर्यंत तुम्ही ओव्हरकम नाही. आमेन. इम्पॉर्टंट आहे. प्रॉफिट इकडे बघा, एक लिडरशिप या मेसेज मध्ये प्रॉफिट एक मी वाचतो. प्रॉफिट इकडे म्हणतात द चॉईस ऑफ युअर कंडक्ट. तुमची कंडक्टला आपण काय म्हणतो? व्यवहार किंवा स्वभाव. तुमचा जो स्वभाव आहे, यू कांट मिक्स इट नाव. तो तुम्ही मिक्स करू शकत नाही. यू आर आयदर फॉर गॉड और अगेन्स्ट गॉड. तुम्ही देवाच्या साईडला उभे राहू शकता किंवा देवाच्या अगेन्स्ट मध्ये उभे राहू शकता. अँड द आउटवर्ड एक्सप्रेशन शोज एक्झॅक्टली व्हॉट्स ऑन द इनसाइड. मराठी किती गाण्याचं पुस्तक दे मला. हा, तुझ्याकडे तेच. तुम्हाला दिसतंय का सगळ्यांना? वास्तविक मी प्रिंट काढणार होतो परंतु मी विचार केला सगळ्यांना मी नोटबुक आणायला सांगतो. सगळे म्हणजे ड्रॉ करतील. पुढच्या रविवारी कृपया सगळ्यांनी येताना आपली आपली नोटबुक घेऊन या ना. तुम्हाला ह्याच्यामध्ये एक सर्कल दिसते. बॉडी. काय आहे? बॉडी. दुसरं सर्कल दिसते. काय आहे? स्पिरिट. आणि तिसरं सर्कल जे आहे हे काय आहे? सोल. प्रॉफिट इकडे मेसेज मध्ये काय सांगतात? यू आर आयदर ऑफ गॉड, फॉर गॉड और अगेन्स्ट गॉड. अँड द आउटवर्ड एक्सप्रेशन म्हणजे बॉडीचं जे एक्सप्रेशन आहे शोज एक्झॅक्टली व्हॉट्स इनसाइड, ऑन द इनसाइड. दानिएल ह्याचा 4था अध्याय उघडूया. दानिएल ह्याचा 4था अध्याय. वचन आपण लिहत जा, फार सगळ्यांसाठी इम्पॉर्टंट आहे. डॅनियल चॅप्टर 4, दानिएल ह्याचा 4था अध्याय. सगळ्यांनी चाललेला आहे ना? व्हेरी गुड. डायरी मराठी तर तुझ्याकडेच नाही ना, बाकी सगळ्यांकडे आहे ना? दानिएल ह्याचा 4था अध्याय आणि वचन 28 पासून आपण वाचूया. हे सगळे नबुकदनेस्सर राजा याचवर गुजरले. 12 महिने लोटल्यावर तो एकदा बाबेलाच्या राजवाड्याच्या गच्चीवर फिरत होता. आता काही गोष्ट अगोदर घडलेलं आहे, ठीक आहे? ते तुम्ही घरी जाऊन वाचा. 1 ते 27 पर्यंतचे तुम्ही वाचा की कशा प्रकारे ठराव झालेला आहे, कशा प्रकारे गोष्टी घडलेल्या आहेत नबुकदनेस्सराच्या जीवनामध्ये. आणि आता 28व्या वचनामध्ये 28व्या वचनापासून परत वाचा. हे सगळे नबुकदनेस्सर राजा यावर गुजरले. 12 महिने लोटल्यावर तो एकदा बाबेलाच्या राजवाड्याच्या गच्चीवर फिरत होता. बाबेलाच्या राजाच्या गच्चीवर काय करत होता? फक्त फिरत होता ना. ऍक्ट लक्षात घ्या. फक्त ऍक्ट लक्षात घ्या. काय करत होता? फिरत होता. आणि त्यावेळी राजा म्हणाला, हे थोर बाबेल नगर राजनिवासासाठी माझ्याच पराक्रमाने व माझ्या प्रतापाच्या वैभवासाठी मी बांधिले नाही ना? समजलं का तुम्हाला? काय ट्रू. काय सांगितलं? गच्चीवरती फिरत आहे. राजवाड्याच्या गच्चीवरती फिरत असताना तो सांगतो हे जे सगळं दिसते ना हे कोणी बनवलेलं आहे? येस. ही मंडळी कोणी बनवलेली आहे? हे वैभव कोणाचं आहे? माझं आहे. कोण सांगतो? नबुकदनेस्सर राजा. काय सांगतो? ह्याचा बनवणारा मी आहे. बघा, गोष्ट लक्षात ठेवा. येस. इकडे स्पिरिट्रियमचा प्रॉब्लेम झाला. ट्रू सर. अहंकार ज्याला सांगतात ना, अहंकार. Yes. तो अहंकार इकडे चढला गेला. सेल्फ एक्झॉल्टेशन. आणि 31व्या वचनाकडे लक्ष द्या. हे शब्द राजाच्या मुखातून निघतात तोच आकाशवाणी झाली. अरे बापरे. म्हणजे विचार करा, तुमच्यावरती देवाची नजर किती शार्प आहे. हालेलुया. हालेलुया. तुमच्यावरती देवाची नजर इतकी शार्प आहे की तुमच्या हातातून ग्लास खाली फुटते ना फुटते, तो त्याची क्रिया झाली. आमेन. का तुम्ही आमेन म्हणाल? आमेन. आमेन. किती देवाचं वचन क्विक आहे. राईट सर. हातातून ग्लास सुटलेला आणि ते जमिनीवर पडून ठो आवाज येणार. ह्या प्रक्रियेमध्ये काम झालं. तू सर. वाणी मी निघते की नाही निघते, तोच आकाशवाणी झाली. हे राजा नबुकदनेस्सरा,
हे तुला विदित हो की तुझ्या हातची राजाची सत्ता गेली आहे. बस. कशाने लढाई ठरला काय? फक्त विचाराला. साम्राज्यामध्ये कोणाची काही वाईट केलं काय? केलं काय? Self ह्या exaltation. स्पिरिटने बॉडीच्या आउटवर्ड मध्ये एक्सप्रेशन मध्ये असं टाकलं, हे जे सगळं आहे ना, हे मी केलेलं आहे. हम्म. अहंकार, प्राईड. Yes. प्राईड. गर्व. ज्या वेळेला माणसाला प्राईड येतो ना, माझ्यासारखा कोण आहे, ट्रू. त्यावेळेला आकाशवाणी तुम्हा आणि आमच्यासाठी आजही जिवंत आहे. काल आम्ही फॅमिली अल्टर वाचत, फॅमिली अल्टर 2 होतं ना ते, अ ग्रेट मॅन. फॅमिली अल्टर 2 मध्ये आम्हाला वाटते, फॅमिली अल्टर 2 मध्ये येस येस. प्रॉफिट मेसेज मध्ये म्हणतात, जर तुम्हाला ग्रेट मॅन बघायचा असेल ना, तर तो सगळ्यात हंबल असतो. आमेन आमेन. तो True, ग्रेट मॅन ना कधीच स्वतःला टफ कॉलरचं Never. शर्ट घालून सांगत नाही की आय एम अ Never. ग्रेट मॅन. नेवर. ये आणि तो प्रॉफिट पुढे जाऊन सांगताय, येशू ख्रिस्त इज अ परफेक्ट एक्झाम्पल ऑफ ग्रेट मॅन. आमेन आमेन. तो किंग असून सुद्धा ही वॉज बॉर्न इन अ मेंजर. आमेन आमेन. तो गव्हाणीच्या मध्ये जन्माला आला. त्यांनी कोणत्याही प्रकारचं मोठंपण दाखवलं नाही. उलट तो सांगतो की ज्याला मोठं होण्याचं असेल त्यांनी लहानाची सेवा करण्यास सुरुवात करा. आमेन आमेन. इज अ ऍट्रिब्यूट. Amen. थोडं मागे घ्या मला वाटतं. इज अ ऍट्रिब्यूट ऑफ ऍक्च्युअल गॉडनेस. अ Yes, ग्रेट yes. मॅन. येशू ख्रिस्त हा आम्हाला एक्झाम्पल आहे, परफेक्ट एक्झाम्पल. True, sir. पण आपण इकडे काय बघतो, नबूखतनेसरच्या मनामध्ये विचार आला की हे सगळं मी बनवलेलं आहे, हातातून ग्लास खाली फुटणार. तो ठक करून आवाज आला, ट्रू. हे तुझ्या हातातून काढून घेतलेलं आहे. अरे मी लढाई नाही हरलो. अरे मी कोणा राजाला संमती नाही दिली. अरे मी हरला कसा? गच्चीवरती तर फिरत आहे. त्या दिवशीचं शुक्रवारचं प्रीचिंग आठवण करा. येस सर. तुम्ही आपल्या रूम मध्ये जरी असाल ना, राईट. देवाच्या वचनाविरुद्ध कार्य करत असाल ना, मोबाईलवरून रोज जरी बघत असाल ना, ट्रू सर. देवासमोर तुम्ही उघडे आहात. आमेन. कोणीही मनुष्य देवासमोर झाकलेला नाहीये. ट्रू सर. ट्रू. जेव्हा तुम्ही कोणापासून तरी लपवण्याचा प्रयत्न करताना, तेव्हा तुम्ही देवापासून सुद्धा लपवण्याचा प्रयत्न करता. ट्रू सर. ट्रू सर. बघा बाबा बहिणींनो, Yes, sir. काय तुम्ही आमेन म्हणाल? येस आमेन. आम्हाला आमच्या जीवनाची किंमत माहीत असणे फार गरजेची आहे. आमेन. आमच्या ऑफिसमध्ये ना एक टीम बसलेली असते. त्या टीमचं नाव आहे कंप्लायन्स. व्हॉट इज कंप्लाय? कंप्लायन्स म्हणजे काय? नियम दिलेल्या नियमामध्ये तुम्ही राहावे. बसावे. बरोबर. त्या नियमाच्या बाहेर तुमची एक जरी गोष्ट झाली ना, का तुमच्यावरती अशी लांबशीर कारवाई होते. राईट राईट. हे कंप्लायन्स तुम्हाला सांगितलं होतं ना, मग तुम्ही बाहेर गेलेच कसे? आता त्यात तुम्ही सांगाल एक पाय चुकला, त्याच्यासाठी जस्टिफिकेशन 100 पाय चालायचं आहे. ट्रू. कंप्लायन्स. एक गोष्ट आपल्या जीवनात किती महत्वाची असते हे माणसाने समजून घ्या. हा, पुढे वचन वाचते. तुला मनुष्यातून घालून देतील. नाही, मला वाटतं परत 31 वाचा ना. हे शब्द राजाच्या मुखातून निघतात तोच आकाशवाणी झाली की हे राजा नबूकदनेसरा, हे तुला विदित हो की तुझ्या हातची राजसत्ता गेली आहे. तुला मनुष्यातून घालून देतील. तुझी वस्ती वनपशुत होईल. तुला बैलाप्रमाणे गवत खावे लागेल. तुला मनुष्यातून घालवून देतील. म्हणजे काय केलं देवाने? सगळ्यात पहिली एक कृती केली, मनुष्यातून Yes. घालवून देतील. अरे मनुष्यातून घालवून देतील म्हणजे काय झालं? काहीतरी ऍक्ट. म्हणजे हा मनुष्य संपला काय? वाचा पुढे वचन. थोडस शावकाच होतं. मनुष्यातून घालवून देतील. तुला बैलाप्रमाणे मनुष्यातून घालवून देतील. तुला मनुष्यातून तुझी वस्ती वनपशुत होईल. म्हणजे आता तुझी जी आवड आहे ही मनुष्याची आवड नसणार, तुझी आवड वनपशुची आवड होणार. प्रॉफिट मेसेज मध्ये सांगतात, व्हॉट हॅपन्ड? इथे काय झालं? प्रत्येकाने लक्षात घ्या गोष्टीला. हा जो स्पिरिट दिसतो का, स्पिरिट मधला, हा चेंज करण्यात आला. काय करण्यात आला? राईट राईट. आत्मा जो आहे ना, हा आत्मा बदलण्यात आला. स्पिरिट इज चेंज्ड. रिमेंबर वन थिंग, हा जो सोल दिसतो ना, सोल,
ह्या सोल मध्ये पहिल्यापासून सीन असते विच इज कॉल्ड अनबिलीफ. येस. काय असते याच्यामध्ये? कारण वचन काय सांगते? मी आईच्या उदरापासूनच काय आहे? पापी आहे. माझ्या ठाई पाप जे आहे ना सोल मध्ये, मी जन्मण्या अगोदरपासूनच आहे. त्या बीजामध्येच ते आहे. आमेन. त्याच्यामधले कोण काढून घेऊ शकत नाही. ते जे आलेलं आहे ते आलेलं आहे, ते मिक्सचर झालेलं आहे. परंतु ह्या सोल मध्ये एक जागा असते, हालेलुया. आणि त्या जागेमध्ये एक बीज टाकलेलं असते. आमेन. हालेलुया. आमेन. दॅट इज कॉल्ड द इटर्नल सीड. हालेलुया. आमेन. आणि ते कोण मनुष्य नाही टाकू शकत. ते फक्त देव हालेलुया. ज्यांना निर्माण करतो, ज्यांना निवडून घेतो, त्यांच्यामध्येच ते असते. हालेलुया. आमेन. त्याच्यामध्ये काय आहे? अनबिलीफ, आणि मग काय तो बिलीफ, फेथ. Faith. परंतु ऍट द सेम टाइम देवाने ह्यामध्ये एक गोष्ट ठेवलेली आहे, अ फ्री मॉरल एजन्सी. तुम्ही विश्वास घ्यायचा की तुम्ही अविश्वास करायचा, हे तुमच्यावरती आहे. आता दादाने एक गीत घेतलं होतं, देर आर टू रोड्स यू मे टेक. त्याच्यामध्ये एक कडवामध्ये काय लिहिलेलं आहे, जर तुम्हाला लक्षात दिलं असेल, त्याच्यामध्ये सांगितलं की तुमच्या समोर डोंगर आहे, तुम्ही येस. प्रार्थना करा. आयदर तो डोंगर सरकला जाईल Yes. किंवा तुम्हाला त्या डोंगरावर Hallelujah. जाईल. भरारी मारू. येस. एनिथिंग कॅन हॅपन. येस सर. तुम्ही सांगा अरे डोंगर सरकला, मी प्रार्थना केली. अरे तू हे विसरला की प्रभूने त्या डोंगरावर तुला Hallelujah. नेलं. ग्लोरी. नथिंग इज इम्पॉसिबल टू गॉड. आमेन. फेथ इज एव्हरीथिंग. ना सोल जो आहे, सोल कशाला दाखवतो मी ते का? रिलीजनला. येस. ह्याच्यामध्ये रिलीजन आहे. सब करो, धर्म के बारे में बात मत करो. आज लोकांमध्ये झगडे कशामुळे आहेत? धर्माला नको बोलू. तू जागा मागितली ना, ते जागा दिली तर मी कदाचित विसरेन. धर्मावरती नको येऊ. धर्म का उठते माहिती का? रिलीजन सोल मध्ये असतो तो. हा सोल जो आहे ना, हा सोल एक विश्वासी सोल आहे. देवासाठी विश्वासी असेल किंवा सैतानासाठी विश्वासी असेल, ट्रू सर. आमेन. कोणासाठी तरी तो विश्वासी आहे. तो त्या कामासाठी निवडलेला आहे की ह्या कामासाठी आहे, पण तो आहे. आणि तो जो सोल आहे तो त्याच प्रकारच्या स्पिरिटला आतमध्ये यायला अलाव करतो. येस सर. आमेन. ना सोल जो आहे, जीव ज्याला आपण म्हणतो, जीवावरती, प्राणावरती आत्मा निर्भर करतो, आणि आत्म्यावरती बॉडी निर्भर करते. येस. हालेलुया. आमेन. समजलं का तुम्हाला? येस. येस. हा सोल जो आहे ना, हा सोल हा तुमच्या हृदयामधला एक मधला कप्पा आहे. येस. लक्ष द्या, सगळ्यांनी लक्ष द्या. हा जो कप्पा आहे ना, ह्याच्यामध्ये जर विश्वास असेल ना, तर हे जे स्पिरिट दिसतो ना, जो आत्मा, ह्याच्यामध्ये देवाचा आत्मा आहे. येस. कारण तुम्ही इथे विश्वास ठेवता की प्रभू येशू ख्रिस्त माझा परमेश्वर आहे, तोच माझा उद्धार करता आहे, आणि तोच माझा तारणारा परमेश्वर आहे. आमेन. हे जेव्हा तुम्ही इथून सांगता, कारण फ्री मॉरल एजन्सी आहे, तुम्हाला ठेवायचं आहे, तेव्हा ह्यामध्ये तो आत्मा येतो, देवाचा आत्मा. आणि जेव्हा देवाचा आत्मा इकडे असतो ना, तर तुमचं जे बाहेरील शरीर आहे ना, ते देवाच्या आत्म्याप्रमाणेच कार्य करणार. आमेन. काय तुम्ही आमेन म्हणाल? येस सर. आमेन. स्पिरिट जसं असते ना, येस. तसं आत्मा, तसं शरीर बनते. येस. हे गोष्ट आता इकडे 2 मिनिटं लक्षात ठेवा. स्पिरिट जसं असते तसं शरीर बनते. आता पुढे वाचा. तुला मनुष्यातून घालवून देतील, तुझी वस्तू वनपशुत होईल. तुला बैलाप्रमाणे गवत खावे लागेल. आणि मानवी राज्यावर परात्पर देवाची सत्ता आहे, व तो ते पाहिजे त्यास देतो. ते ज्ञान तुला होईपर्यंत तुझवरून 7 काळ जातील. 7 काळ तुझ्यावरून निघून जातील. ज्ञान येईपर्यंत म्हणजे काय? स्पिरिट पुन्हा तुझ्याकडे येईपर्यंत 7 काळ निघून जातील. आणि त्याच घटकेस हे नबुकदनेस्सरच्या प्रत्ययास आले. त्याला मनुष्यातून घालून दिले. त्याला मनुष्यातून काय केलंय? घालून दिले. आता काय झालं? हा मनुष्य जो आहे, अरे दिसायला तर शरीर होता, मनुष्यासारखे हात पाय सगळं, डोकं केस सगळं होतं ना. आता काय केलेलं आहे? मनुष्यातून घालवून दिलेलं आहे. कशामध्ये? एनिमल मध्ये. आणि व तो बैलाप्रमाणे गवत खाऊ लागला. बैलाप्रमाणे गवत खाऊ लागला. काय तुम्ही कोण खाल? काय चारा घोटाळ्यामधला चारा, चांगला वाला चारा आणून दिला तर नो, कोण खाईल? काय अरे ब्रदर, एक नंबर टॉप क्वालिटी आहे चारा. लोक आजकाल खातात. हा हायपर मार्केटमध्ये जा, सुपर मार्केटमध्ये जा, मस्त पैकी पॅकिंग करून चारा जर व्यवस्थित कापून प्लास्टिक मध्ये असं दोरी बांधून ठेवला असेल ना,
लोक Yes. सांगतात दिस इज गुड फॉर हेल्थ. बीट बीट बरोबर आहे की नाही? येस खातात राईट. गव्हाचं सत्व येस ट्रू. खातात की नाही खातात? येस. नाव दिस इज गुड फॉर हेल्थ. कारण आमचे पूर्वीचे यांनी काय केलं, हायपर मार्केट मधलं सुपर मार्केट मधलं आपण खाल्लं काय, नो परंतु आज हे स्पिरिट डॉमिनियन करत आहे. ट्रू सर. आणि काय करत आहे त्या गटकेस नबुकदनेस्सर हा त्याचे शरीर आकाशातल्या दहीवराने भिजू लागले. हा. येतवर की त्याचे केस गरुडाच्या पिसाप्रमाणे वाढले. अरे बापरे, म्हणजे त्याचे ऍक्ट जो होता बघा भाऊ बहिणीनो, हम्म. या गोष्टीकडे माझी इच्छा आहे की तुम्ही समजून घ्यावं. येस कारण येस सर. माझा उद्देश हा आहे की प्रत्येक शरीर जे आहे हे शरीर तुमच्या आत्म्याला दर्शविते. ट्रू सर. आमेन. प्रत्येक शरीर जे आहे हा प्रत्येक शरीरातला ऍक्ट तुमच्या आत्म्याला दर्शवितो. हम्म. तुमच्यामध्ये कोणता आत्मा आहे हा तुमचं शरीर दाखवणार. म्हणून ब्रदर ब्रॅनम काय करायचे, स्पिरिटशी बोलायचे. ट्रू. प्रॉफिट काय सांगतात, जेव्हा मी स्पिरिटशी कॉन्टॅक्ट करतो ना तेव्हा मला समजते की हा माणसाच्या मध्ये काय आहे, ट्रू सर. आमेन. या माणसाने काय केलेलं आहे हे स्पिरिटने करायचं. हम्म. शरीराशी काहीच, म्हणून ब्रदर ब्रॅनमने काय सांगितलं, आओ कान हो असं कधीच नाही. नो. प्रॉफिट काय सांगतात, आय ट्राय टू कॉन्टॅक्ट द स्पिरिट. स्पिरिट. येस. मधला भाग, आजार बाहेर कॅन्सर झालाय का, लेट मी कॉन्टॅक्ट टू द स्पिरिट. स्पिरिट. येस सर. आमेन. आतमध्ये काय आहे, कोणत्या प्रकारचा आत्मा आहे ज्यामुळे हा कॅन्सर बाहेर आलेला आहे, लेट मी आयडेंटिफाय दॅट फर्स्ट. ट्रू. कारण जर स्पिरिट देवाचं असेल तर कॅन्सर आलाच कसा. येस सर. आमेन. काय तुम्ही आमेन म्हणाल? येस सर. आमेन. स्पिरिट जर देवाचा असेल तर कॅन्सर आलाच कसा. काहीतरी काम चुकीचं केलेलं आहे, ट्रू. चुकलेलं आहेच. त्या तुम्ही सांगाल अरे त्या पास्टरला झाला, त्या ब्रदरला झाला, त्या सिस्टरला झाला, एवढे प्रार्थना करत होते. कोणाच्याही मनुष्याच्या देखाव्यावरती जाऊ नका. ट्रू सर. ट्रू सर. कोण मनुष्य तसा येस. त्याची 1000 लोकांची मंडळी असेल, तो दिसायला मस्त हंबल दिसत असेल, त्याच्यावरती तुम्ही त्याला पारखू नका. ट्रू. तो आमेन. देवासमोर एक नग्न व्यक्ती आहे. ट्रू सर. जसा मी आज देवासमोर आहे, तुम्ही आहात, तसा तोही व्यक्ती देवासमोर आहे. येस येस. उद्या देवाच्या भोजनावरती तो 1000 मंडळीचा पास्टर आहे म्हणून त्याला वरचं सीट दिलं जाणार नाही आमेन. आणि आम्हाला खालचं सीट दिलं जाणार नाही. No. तोही आमच्या जोडीला असेल जर आम्ही सगळे एकाच विश्वासात असू तर. ट्रू. प्रॉफिट मेसेज मध्ये सांगतात व्हॉट ग्रेट मॅच, त्याच्यामध्ये काल वाचलं, त्याच्यामध्ये प्रॉफिट सांगतात येशू ख्रिस्ताकडे तुम्ही पहा, एक वेळेला 5000 लोकांना त्यांनी जेवण दिलं आणि एका वेळेला फक्त 11 जण त्याच्या जोडीला होती. येस सर. दॅट्स कॉल्ड द ग्रेट मॅन. त्याला क्राऊडचा फरक नाही पडत, तो स्वतःहून आतमधून ही इज अ ग्रेट मॅन. हालेलुया. आमेन. आमेन. त्याचा जो आत्मा आहे हा लोकांवरती डिपेंड नाही आहे, त्याचा आत्मा डायरेक्ट देवावरती आहे. हालेलुया. आता नबुकदनेस्सरला काय झालं, शरीर जे आहे आत्मा बदलण्यामुळे, बघा तुम्हाला सगळ्या गोष्टी मी आपण परमेश्वराच्या कृपेने सगळ्या गोष्टी आपण पाहूया. येस. मी थोडा स्लो का जातो, आम्हाला हे समजणे गरजेचं आहे. आमेन. वी हाऊ कॅन आय ओव्हरकम. डेडिकेशन ऑफ लाईफ म्हणजे काय, नुसतं नाही डेडिकेशन प्रभू डेडिकेशन करतो, नो. नो नो. यू हॅव टू चेंज युअर कंपनी. आमेन. फर्स्ट थिंग, जेव्हा आपण कंपनी चेंज करतो तेव्हा सगळं बदलते. येस सर. तेव्हा सेम काहीच राहत नाही. तुमचा पोशाख बदलतो, तुमचं टायमिंग बदलते, तुमचं आयडेंटिटी कार्ड बदलते, तुमचं सगळं बदलते. यू आर नॉट, काय सांगतो आपण कंपनीला, मागच्या कंपनीला पगार त्यांनी पण दिलाच ना, तर आपण काय म्हणतो ऍक्स कंपनी. ऍक्स म्हणजे काय, अगोदरची, पूर्वीची. अगोदरच्या जीवनाचं संपलं. आमेन. आणि इकडे काय झालेलं आहे, नबुकदनेस्सरला आत्मा बदलण्यामुळे गरुडासारखी पिकायला लागली. कुठे राहायला लागला हा, जंगलात राहायला जंगलात. लागला, गवत खायला लागला. आता मांस मच्छी बसून खायचं हे जमत नाही, डायरेक्ट कच्चं मांस खायला लागला. दात मोठे झाले, नख बैलासारखी अशी कार्निवरस सारखी अशी मोठी नख झाली. प्रॉफिट काय सांगतात, स्पिरिट चेंज्ड. काय आलं पुढे वाचा ते वचन, आणि त्याची नखे पक्ष्यांच्या नखांसारखी झाली. पक्ष्यांच्या नखासारखी त्याची, म्हणजे कशी, अशी मोठी वाहतात ना अशी वाळलेली नख, अशी नख तुम्ही इमॅजिन करू शकता. येस येस. ही बोट अशी, नखे अशी झालेली आहेत. आणि ते दिवस संपल्यावर मी नबुकदनेस्सराने आपले डोळे आकाशाकडे लाविले. माझी बुद्धी मला परत आली. मी परात्पर देवाचा धन्यवाद केला. त्या सदा जिवंत असणाऱ्या देवाचे स्तवन केले व त्याचा महिमा गायला, कारण त्याचे प्रभुत्व सर्व काळचे आहे. इथे थांबा.
आता काय झालेलं आहे, नबुकदनेस्सराचा आत्मा बदलल्यामुळे तो बदलला गेला. आमेन. कशामुळे? आत्मा बदलल्यामुळे. True. आता मी तुम्हाला नबुकदनेस्सराचं झालं. आता आपण आपल्या पिढीकडे येऊया, येस. आपल्या सध्याच्या सिच्युएशन मध्ये येऊया. फॉर एक्झाम्पल, माझं ब्रदर जॉनीचं भानगड झालं. असे रस्त्यावरती आम्ही अनोळखी आहोत काहीतरी झालं आणि भानगड इतकी झाली की माझा तापला, हात मारून डोळे फुगले, असं तोंड असं झालं आणि हात असे कडक, आणि माझी बायको हात खेचते पण मी मागे राहत नाही. आतमधलं स्पिरिट जे आहे ना, येस. फायटिंगचं स्पिरिट आहे, त्यांनी माझ्या बॉडीवरती कंट्रोल केला. राईट राईट राईट. सी, त्या दिवशी एक मेसेज ऐकत होतो, त्या मेसेज मध्ये ब्रदर म्हणाले, लेट नॉट एनी स्पिरिट कंट्रोल युअर बॉडी. आमेन आमेन. कोणत्याही आत्म्याने तुमच्या शरीरावर ताबा घेता कामा नाही, राईट. अदर दॅन होली स्पिरिट. आमेन आमेन. सैतानाचं काम काय माहितीये का? चिथवायचं, येस सर. टिचकी मारण्याचं काम सैतानाचं पहिल्यापासून आहे. ट्रू. तो काय करतो माहितीये का? जस्ट केवढा मारला एवढा. तो काय करतो माहितीये का? एक शब्द टाकून जातो. बघा, लक्ष ठेवा, येशू ख्रिस्तांनी काय दानाचं का उदाहरण दिला? शेतीचा, मळ्याचा Yes, yes. दाखला दिला. आणि काय केलं? शेतकऱ्यांनी चांगले बी पेरले. रात्री आला का वैरी त्यांनी आला. आपल्या वैरीने आपले बीज पेरले. कोण संतापलेत माहितीये का? येशू नाही ना, शेतकरी नाही ना, कामकरीच असतं संतापले आहेत. येस. कोण संतापले आहेत? काम करी. अरे एवढं करून, माती मळून, खड्डे मारून एवढं सगळं केलं, चांगलं बीज आम्ही एवढी मेहनत करून टाकली, आणि कोणीतरी येऊन कसं टाकलं आपल्या बागेमध्ये, आणि कुरकुर कुरकुर चालू आहे, काढ 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 काढ. अरे देव सांगतो, तो आला आणि तो आपलं काम करून गेला, त्याच्यापेक्षा जास्त काम तुम्ही लावलाय. ट्रू सर. सी अंडरस्टँड दिस थिंग्स. भाऊ बहिणींनो, यू रिअली हॅव टू ग्रोन अप. काल आम्ही घरात वार्ता करत होतो, सिस्टर नेहा म्हणाले की आपण एबीसीडी कडे आता राहू शकत नाही. नो सर. एबीसीडीचा काळ निघून गेला. येस. आम्ही कोणी आम्हाला एक शब्द, ब्रदर नितीन असा वाकडा शब्द बोलला, बघितलं का ब्रदर नितीन कसा बोलला तो, त्याच्या मनात तसंच आहे. अरे तो एक शब्द बोलून निघून गेला, पण माझ्या मनात त्या शब्दाने इतके कार्य केलं की तो स्पिरिट पकडून बसला, आणि माझ्या तोंडातून, शरीरातून, Yes, sir, एक्सप्रेशन yes, मधून, sir. सगळ्या गोष्टीतून तो बाहेर येतोय. मॅनिफेस्ट. येस. नाव होल्ड दिस पॉइंट हिअर. आता आजचा प्रचार झाला, आणि प्रचारामधलं वचन घेतलं, आणि आपण त्याप्रमाणे कार्य करण्याचा प्रयत्न करूया. किती डिफिकल्ट वाटते. ट्रू सर. काय तुम्ही आमेन म्हणाल? येस येस सर. आमेन. आज सांगितलं की इंस्टाग्राम बघू नका, व्हॉट्सअप मोबाईल वरती कंट्रोल करा. चला आजपासून आपण बघूया. घरी गेला, मोबाईल बाजू ठेवलाय, घेऊ की नको, पाय तुमचे, हात तुमचे खेचतात की नाही बघा. ट्रू. कंट्रोल करायचा प्रयत्न करताय ना तुम्ही, राईट स्पिरिट मध्ये येण्याचा प्रयत्न करताय, परंतु रॉंग स्पिरिट इतकं लुभावणं आहे की ते तुम्हाला खेचतंय. सी, हा डिफरन्स आहे भाऊ बहिणींनो. Yes. अंडरस्टँड द स्पिरिट. आमेन. कोणत्या आत्म्याच्या प्रभावाखाली आपण राहतो हे इम्पॉर्टंट आहे. म्हणून प्रॉफिटने काय सांगितलं? लेट मी मेक अ रिंग इनसाइड अ रिंग, येस. इनसाइड अ रिंग. आता ह्या रिंग मधून, सोलचा इम्पॅक्ट स्पिरिट वरती आहे, स्पिरिटचा इम्पॅक्ट Body बॉडी वरती आहे. म्हणून म्युझिक जे आहे ना, म्युझिक येस. हे सगळं डेंजर आहे. ट्रू सर. म्युझिक आहे सगळं डेंजर. म्युझिक काय करते? तुमच्या आत्म्याला कंट्रोल करते. काय करायचा? कोण वाजवायचा? दावीद. दावीद. शौलाला दुष्ट आत्मा पकडलाय, वीणा वाजवत. वीणा वाजवत कोण बसलाय? दावीद. गाता रहे मेरा दिल, आणि वचन सांगते दुष्ट आत्मा. हालेलुया. हालेलुया. रिमेंबर वन थिंग, टू थिंग्स. जो दुष्ट आत्मा गाण्याला सोडून जातो ना, तो दुसऱ्या प्रकारच्या गाण्याने तो दुष्ट आत्मा येतो सुद्धा. येस सर. येस सर. ट्रू. म्हणून प्रॉफिट काय सांगतात? एल्विस प्रेन्सली, रिकी, Yes. या लोकांच्या तुम्ही नादी लागू नका. का लागू नका? कारण ते लोक देवाचं इकडे गाणं बोलतात आणि तिकडे जाऊन रॉक अँड रोल करतात. येस. ते लोक पार्टी करतात. पॉप सिंगर. जसं काल त्या दिवशी, काल शुक्रवारी ब्रदरने प्रीचिंग केलं येस तसं येस. डोळ्यातून एवढे अश्रू तुम्हाला वाटतं. मी हिलसॉंग मिनिस्ट्री बघितली आहे का कधी? हिलसॉंग म्हणून जे आहे, ख्रिश्चन बँड आहे. हिलसॉंग म्हणतात ना, हिलसॉंग म्हणून एक बँड आहे, ऑस्ट्रेलियाला वगैरे भरपूर फेमस आहे.
त्याची तिकीट म्हणजे ना मला बॉम्बेला पण आलं होतं, बीकेसीला आलं होतं. हम्म. त्याची तिकीट म्हणजे 10,000 15,000 रुपये तिकीट. आणि त्याच्या कॉन्सर्टसाठी, ख्रिश्चन कॉन्सर्ट, हा जगातलं कोणतेच गाणं नाही, हम्म. ख्रिश्चन कॉन्सर्टसाठी 15 ते 20,000 रुपये तिकीट लागते. एवढं महाग. आणि जगभरातून लोक ते कॉन्सर्ट अटेंड करण्यासाठी येतात. त्या कॉन्सर्टला तुम्ही बसले ना, तो आवाज आणि ते एन्व्हायरमेंट बघितलं ना, तर तुम्हाला वाटतं अरे बाप रे काय एन्व्हायरमेंट आहे. आणि ती बाई रडते आणि तो गिटार वाजवणारा एवढे लांबी केस बायासारखे आणि असा असा हालतो आणि असं असं करतो. आणि लोक हा तुम्हाला वाटतं पवित्र आत्मा खरोखर उतरला की काय. परंतु भावा बहिणींनो, डुप्लिकेशन इज ऑलवेज देयर. Yes, yes. नक्की. लुभावनी बातें. स्पिरिट. हम्म. Now spirit is controlling the body. बघूया भावा बहिणी, फार इम्पॉर्टंट पॉइंट आहे. प्रॉफिट मेसेज मध्ये काय सांगतात? Many of you think I got the baptism of the Holy Ghost. हम्म. I am going to heaven. सगळ्यांना वाटतं की मी बाप्तिस्मा घेतलेला आहे, आता मी स्वर्गात जाणार. That don't mean one thing that you are going to heaven. True, sir. त्याची काही लेणं देणं नाही की तुम्ही True, स्वर्गात sir. जाणार. Very No true. sir. You can have the baptism of the Holy Ghost every hour of your life. प्रत्येक तासाला जरी तुम्ही बाप्तिस्मा घेतला and still be lost and go to hell, तरी सुद्धा तुम्ही हरवू शकता आणि नरकात जाऊ शकता. The Bible says, oh that's exactly right. खरं आहे. Now look here. You are an outside man. हम्म. तुम्ही काय आहात? You are बाहेर. an outside man. You have 5 senses that contacts outside body. Word, yes. काय करतात? 5 सेन्सेस तुम्हाला आहेत जे तुमच्या शरीराला कंट्रोल करतात. काय आहेत 5 सेन्सेस? स्मेल, किंवा आपण काय म्हणतो वास, Touch, eyes, हा. smell, taste. टेस्ट, स्मेल, आईज, Eyes. हिअर, Yes. फील Feel, touch. आणि टच. हे 5 सेन्सेस काय दिलेले आहेत? हे तुमच्या शरीराला, आउटवर्ड शरीराला Yes. कंट्रोल करण्यासाठी दिलेले आहेत. ओके. गॉड गेव यू 5 सेन्सेस. हालेलुया. Yes. देव पण तुम्हाला 5 सेन्सेस देतो त्याच्यामध्ये. नॉट टू कॉन्टॅक्ट हिम, टू अर्थली होम. सी, टेस्ट, फील, स्मेल अँड हिअर. Here. देन यू हॅव अ स्पिरिट ऑन इनसाइड ऑफ दॅट. Yeah, that is also 5. आता हे जे मेसेज मी वाचतोय ना, लिडरशिप, हा नो इथ नॉट मेसेज प्रचार केल्यानंतर लिडरशिप मेसेज प्रॉफिट प्रचार हम्म, करतात, हम्म. तेव्हा त्याच्यामध्ये बनतात. म्हणजे एक जसं वचन संदे कानूला कानू, थोडं इकडे थोडं तिकडे, तिकडे. मेसेज तसा आहे. Yes, yes. Right, sir. Amen. असं नाही की अख्खं नो इथ नॉट मेसेज मध्ये मिळेल. तुम्हाला शोधायचं आहे बसून. Yes. आता इकडे प्रॉफिट काय सांगतात की त्या मनुष्यामध्ये आणखीन एक आहे. Spirit. देन यू हॅव अ स्पिरिट ऑफ ऑन इनसाइड ऑफ दॅट अँड इट हॅज अ 5 आउटलेट्स. हम्म. आणि त्याला आणखीन 5 भाग पाच आहेत. आहेत, नाहीत. कॉन्सायन्स, कॉन्सायन्सला आपण काय म्हणतो? विवेक. सत्सक, वेद, विवेक बुद्धी, बुद्धी. लँड लव अँड सो फोर्थ, जे आपल्याला माहिती Yes, आहे. yes, गलतीकरस पत्र जे लिहिले, गलतीकरस नाही, गलतीकरस पत्र 5व्या अध्यायामध्ये. 5 outlets that contact the spirit world with that, but with your spirit. Now, Yes. physical contact is physical. जो शारीरिक स्पर्श जो आहे किंवा जो आहे तो शारीरिक आहे. Your spiritual contact, the spiritual. Hallelujah. Yes, yes, yes. तुमचा जो आतमधला जो कॉन्टॅक्ट आहे, टच आहे, तो तुमचा स्पिरिच्युअल आहे. बट इनसाइड ऑफ दॅट यू गॉट अ सोल, जो मध्ये आहे. अँड अ सोल दॅट इज अ जीन दॅट कम फ्रॉम गॉड. Amen. त्या सोल मध्ये, जीवामध्ये एक जीन आहे, एक बीज आहे जे देवाकडून मिळते. लाईक अ बेबी फॉर्म इन द मदर वूम, जसं एक बालक. बाळ जे आहे आईच्या गर्भामध्ये वाढते. वेन द बेबी कम्स इन टू द मदर्स वूम बाय अ लिटिल जम्प, हम्म. एका छोट्याशा बीजाने येते. इट क्रॉल्स इन टू द एग, त्या अंड्यामध्ये येते. इट डझंट फॉर्म वन सेल अ ह्युमन, त्याच्यामध्ये काही मनुष्याचं काही दिसत नाही. टू द नेक्स्ट टू अ डॉग, कुत्र्याचं सुद्धा काही दिसत नाही. अँड नेक्स्ट टू अ कॅट, Yes. नेक्स्ट टू अ हॉर्स, काही दिसत नाही. इट्स ऑल ह्युमन सेल्स. हे काय आहे? हे मनुष्याच्या मनुष्याचे पेशी आहेत. पेशी आहेत. बिकॉज इट्स बिल्डिंग ऑफ अन ओरिजिनल ह्युमन सेल. Yes. हालेलुया. Amen, amen. प्रॉफिट 7वी Yes. पास शिकलेला जरी असला ना, तरी तो देवाकडून ऑर्डेन होता. Hallelujah. त्याचं नॉलेज जे होतं ना, हे देवाचं नॉलेज होतं. Supernatural. Yes. गोष्ट लक्षात घ्या. प्रॉफिट काय सांगतात? जेव्हा एक बीज आईच्या गर्भात येते,
ते बीज जे आहे ना ते तेव्हाच डिसाइड होते की हे बीज कोणाला दर्शवणार आहे पुढे जाऊन. कसा आकार घेते. आकार, तो आकार सांगणार. तो सेल जो पेशी Yes. जो असतो छोटस बीज ते सांगते की हे पुढे जाऊन कुत्र्याचं नाही, हम्म. गाढवाचं नाही, मांजरीचं नाही. मांजरीचं नाही, घोड्याचं नाही, तर हे मनुष्याचं बीज आहे. म्हणून ह्यातून मनुष्यच बाहेर निघणार. हालेलुया. आमेन, आमेन. जर तुमच्या ठाई देवाचं बीज असेल तर तुमच्यातून देवाचा आत्माच बाहेर निघणार. हालेलुया, हालेलुया. हालेलुया. आपण एक वचन वाचूया. गलतीकरस पत्र ह्याचा 5वा अध्याय ते आपण वाचूया. गलतीकरस पत्र ह्याचा 5वा अध्याय. काय तुम्ही आनंदित आहात? आमेन, आमेन, मी आमेन. थोडा स्लो जातो अशासाठी ना की मला ह्या गोष्टी आपल्या सगळ्यांसाठी फार गरजेच्या आहेत. 22. 5वा अध्याय नाही मला वाटते 16वा वचन 16. वाचा. मी तर म्हणतो आत्म्याच्या प्रेरणेने चाला, म्हणजे तुम्ही देह वासना पूर्ण करणारच नाही. हालेलुया. काय वचन सांगते? आत्म्याच्या प्रेरणा. आत्म्याच्या प्रेरणेने चला. म्हणजे हा जो आत्मा जो आहे ना, हा आत्मा ह्याच्या प्रेरणेने चला. म्हणजे देहाची वासना जरी तुमच्याकडे असतील, 5 सेन्सेस Yes, जरी yes, तुमच्याकडे yes, yes. असतील, तरी ते कंट्रोल आत्म्याने केले जातील. काय म्हणाल तुम्ही? Yes, आमेन, आमेन. आत्म्याने चालण्याचा प्रयत्न करा. म्हणजे तुम्ही देहाच्या वासना, ट्रू सर. बॉडी हॅज अ लस्ट. वाय? बिकॉज यू आर बॉर्न विथ अनबिलीफ. राईट, आमेन. पण तुमच्याकडे प्री डेस्टिनेटेड सीड जर Seed आहे. तुमच्यामध्ये असेल ना, तर तुम्ही अनबिलीफ वरती ओव्हरकम करणारे आहात. ट्रू, आमेन. आमेन, का तुम्ही आमेन म्हणाल? Yes, आमेन, आमेन. ओव्हरकम करणार. आणि जेव्हा तुम्ही ओव्हरकम करता तेव्हा तुमचा जो स्पिरिट आहे, हे स्पिरिट जगाचं स्पिरिट नसणार, हे स्पिरिट देवाचं स्पिरिट आहे. Yes. कारण तुम्ही देवाला तुमच्या हृदयामध्ये, आत्म्यामध्ये स्थान दिलेलं आहे. आणि तो जो आत्मा आहे हा आउटवर्डला पूर्णपणे कंट्रोल करतो. Yes. मोबाईल ठेवलाय, पण आज प्रभू तू तुझ्या आत्म्याने सांगितलेलं आहे की आजपासून हे बंद, सोडून दिला. नो मोर मोबाईल. फोन पर्यंत फोन येईल, हाय हॅलो पर्यंत मोबाईल. Yes. आय एम कंट्रोलिंग द स्पिरिट. आमेन. प्रभू मी आतापर्यंत सिरीज बघत होतो, आजपासून ऍप्लिकेशन डिलीट. हालेलुया. सगळ्यात सिंपल काय माहितीये का? ऍप्लिकेशन डिलीट. डिलीट. येस. ऍप्लिकेशन डिलीट केल्यानंतर बघणार कुठे? वेज भरपूर आहेत, पण डिलीट. प्रभू तुझ्या नावात मी डिलीट करतो, तुम्हाला सहाय्य कर. आमेन. बघा, छोटी छोटी गोष्ट येस. तुमच्यासाठी फार महत्वाची आहे. ठीक आहे. हा, परत वाचा. मी तर म्हणतो आत्म्याच्या प्रेरणेने चाला, म्हणजे तुम्ही देह वासना पूर्ण करणारच नाही. कॉन्फिडंट. येस. ही इज व्हेरी कॉन्फिडंट. इंग्लिश मध्ये वाचा काय लिहिलंय? 16. वॉक. This I say then, walk in the Spirit, and ye shall not fulfill the lust of the flesh. Ye shall not Yeah. fulfill the lust of Lust of the the flesh. flesh. शरीराच्या वासना, देह वासना पूर्ण करणारच नाही. आमेन. कारण तुमचा आत्मा जो आहे हा तुमच्या बॉडीला कंट्रोल करतो. आमेन. आमेन. See? जर तुमच्याकडे देवाचा आत्मा असेल ना, तर तुमची वाईट गोष्टीवरती नजर जाणार नाही. तुमचा आत्मा जर चांगला असेल ना, मी भरपूर बघितलंय. त्या दिवशी पण ना आम्ही ट्रेनला मी डॉक्टरकडे जात होतो आणि माझ्या स्नेहालच्या पुढे एक मुलगी उभी होती. आणि ती मुलगी उभी असताना ना, इकडे एक 2-4 जण म्हातारा, एक माणूस म्हातारा होता. किती असेल मी ते का 70, 65, 70, एकदम किसले पेले केस, असा मागे असा उभा होता. आणि मी स्नेहल अशी लाईन मध्ये, मी असा लाईन मध्ये. ना सी माणूस जो असतो ना, काय माणसाची वृत्ती असते ना, ती आपल्याला दिसते. मी फक्त बघत होतो. मी काही स्नेहलला अद्याप बोललेलं, तिला माहिती पण नसेल ही गोष्ट. माझं कसं आहे, माझं जरा लक्ष जरा स्ट्रॉंग शार्प असते. माझ्या नजरेतून जनरली कोणती गोष्ट सुटत नाही. आणि मग जरी असली तरी मी माझ्या मनात ती ठेवतो. तर तिला मी बघितलेलं की ही स्नेहलच्या पुढे उभी आहे, परंतु तो म्हातारा तिकडे होता. आणि मी त्याला बघितलं, तो असा आला आणि फोनवरती बोलता तिला असं बघतो, स्कॅन करतो, असा मागून गेला. हा गुजराती बोलत परत तो गेला. परत तो तिकडे उभा आहे, ही बाई इकडे उभी आहे. तो लाईन मधून तिकडून शिरताना पण इकडे बघतो. किती वर्षाचा माणूस असेल? 65 ते 70 वर्षाचा माणूस असेल. भुवऱ्या पण पिकलेल्या ना, त्यावरून आपल्याला थोडा अंदाज येतो की ना, आपल्याला वयाचा अंदाज येतो. अबाउट 70. काय आहे? लस्ट. ट्रू सर. ह्या स्पिरिटला तुमच्या शरीराशी काही लेणं देणं नाहीये. येस. अंडरस्टँड दिस थिंग. ट्रू सर. म्हातारा झाला माणूस किंवा छोटा असला म्हणून त्याच्यामध्ये वासना नसतील, सॉरी,
येस, यू आर मिस इंटरप्रिटिंग द वर्ड. व्हेरी ट्रू, लक्षात घ्या प्रत्येकाने ही गोष्ट. व्हेरी ट्रू, म्हणून प्रत्येकाने सतर्क राहणे फार गरजेचं आहे. ट्रू. 70 माणसाच्या मनामध्ये 30 वर्षाची मुलगी पुढे आहे ना, तिच्याविषयी त्याच्या मनामध्ये लस्ट आहे. आता ही विश्वासी नाहीये की मी तिला सांगू नाही शकत की तू कपडे असे का केले. तो तिचा प्रश्न आणि तिचा देवाचा प्रश्न आहे, कारण ती जगातली आहे. राईट, तो मनुष्य सुद्धा जगातला आहे. राईट, पण माझ्यासाठी एक एक्झाम्पल काय झालं माहितीये का, येस, की आत्मा चुकीचा असल्यामुळे हो. 70व्या वर्षाच्या शरीराला सुद्धा वासना पकडलेली आहे. येस, ट्रू सर, ची? ट्रू, हिने प्रवृत्त केलं, वचन Yes. का सांगते, येस, हिने प्रवृत्त केलं आणि तो त्यांनी ते विचार पाप केलं. राईट, त्याच्या नजरेस ते पाप आलं. त्यांनी केलं, बाकी लोक पण होती. कदाचित काही लोकांनी बघून इग्नोर केलं की बाबा नको आम्हाला हे पाप, राईट, आमच्या डोळ्याला नको, आमच्या बाजूला नको, म्हणून काय केलं, इग्नोर केलं. परंतु तो माणूस 70व्या वयामध्ये सुद्धा त्याचे आकर्षण इतकं होतं की त्याला राहवलं नाही. तो मोबाईलवरती वार्ता करून अख्खं पूर्ण तिला स्कॅन करून परत गेला. काय आहे, स्पिरिट Spirit. खराब. स्पिरिट. आता हे काय दारुड्याचं लक्षण आहे काय? नो, हालत आला आणि असं बघत होता तर असं, अरे याने दारू पिली होती रे, आत्मतला गुण. आमेन, स्पिरिट हो, sir. खराब असल्यामुळे बॉडीला राहवलं नाही की ह्याला इग्नोर करावं. पापाला खेचते. पाप काय करते, पापाला खेचते. राईट सर, थोडस केलं ना, आणखीन थोडस घेतो रे, आणखीन थोडस घेतो रे. पापामध्ये भूक कधी संपत नाही. व्हेरी ट्रू, पापामध्ये भूक कधी संपत नाही. हे जे स्पिरिट आहे ना भाऊ बहिणींनो, हे स्पिरिट इतका बेकार आहे की हे जर देवाचं नसेल ना तुमच्याकडे, तर तुमच्या शरीरातून त्या स्पिरिटचे कार्य दिसायला लागणार. तुम्ही कितीही सांगा की मी प्रार्थनेला येतो, माझ्याकडे पवित्र आत्म्याचं वचन आहे, मी ब्रदर ब्रॅनम वरती विश्वास ठेवतो, मला संदेश माहिती आहे, पण तुमचं स्पिरिट जर रॉंग आहे ना, तर तुमच्या बॉडीतून ते दिसणारच. ट्रू, आमेन, आणि हे Amen. तुम्हाला आणि देवाला ह्या दोघांमध्ये एकदम क्लिअर आहे. येस सर, माझ्या समोर नाही दिसलं तरी चालेल, माझं जीवन तुमच्या समोर पवित्र असं चांगलं दिसत असेल, देवाला माहितीये मी किती किती पाण्यामध्ये डुबलेला आहे तो. ट्रू सर, देवाला माहितीये की तुम्ही किती पाण्यामध्ये डुबलेला आहात. ट्रू सर, दाखवायला मनुष्य सुंदर भरपूर दाखवतो. माझे आजोबा होते ना, आजोबा, माझी मम्मी सांगायची, आजोबा कसे माहितीये का, रात्री फुल दारू पिऊन नाच दंगाना केलाय, त्या हिंदळा घेतलाय, असं खाड वाजवला, तोडला, आपटला, बेंच उचलला, खाली टाकला. रात्रीची दारू सकाळी निघाली ना, मस्तपैकी आंघोळ केली, नवीन पोन्या घातला, शर्ट घातलं, काळी टोपी घातली. कोण सांगणार नाही ह्या माणसाने रात्री दारू पिऊन नाच दंगाना केला होता आणि सकाळी उठून हाच माणूस चाललेला आहे. येस, असा माणसाचा आत्मा असतो भावनेनं. ट्रू, सैतानाचा आत्मा, आणि आजपर्यंत सैतानाचे कार्य सोडून देवाच्या कार्याला डुप्लिकेट करण्याचं काम केलेलं आहे. म्हणून वचन का सांगते, साधेल तर निवडलेल्याच देखील फसवावे, म्हणून तो आजपर्यंत प्रयत्न करतो. येस, कशा प्रकारे, की मी होलियर दॅन दाव कसा आहे, पवित्र कसा आहे, हे दाखवण्याचा तो प्रयत्न करतो. ट्रू, आमेन, तो काय आहे हा देवाला माहिती आहे. आपण काय आहोत स्वतः हे देवाला माहिती आहे. आमेन, आपण किती पाप करतो हे देवाला माहिती आहे. माझ्या मनात काय आहे हे देवाला माहिती आहे. ट्रू, आमेन, आणि आपण काय सांगतो, स्वर्गाच्या राज्यात मी चाललो. कसं चाललो? ट्रू सर, आत्मा तुमच्याकडे कोणता आहे? आज तुम्ही छोट्या गोष्टी जर ओव्हरकम करू शकत नसाल, तर तुम्ही स्वर्गीय राज्यात तर जाऊच शकत नाही. काय सांगतात ते, एकदम कोणतं सत्य सांगतात ते, कडू सत्य आहे. कटू सर, विसरून जा गोष्ट भावा बहिणींनो. जर तुम्हाला गोष्ट ओव्हरकम करता येत नसतील ना, तर तुम्हाला स्वर्गीय राज्यात एंट्रीच नाही. एकदम तोंडावर मी सांगतो तुम्हाला, का मला पण नाही. आज आम्हाला ओव्हरकम करता आलं पाहिजे. आमच्या Amen. डिसिप्लिन, आमच्या, कारण हा जो स्पिरिट आहे ना भावा बहिणींनो, हा वचन काय सांगते, आळशा. काय Yes. सांगते वचन, आळशा. आळस हा कोणाचा माहितीये का, सैतानापासून आलेला आहे. येस, येस, काय संत पॉल सांगतो, आत्मा उत्सुक आहे परंतु देह अशक्त आहे. कोण अशक्त आहे? देह अशक्त आहे. अरे देह अशक्त कसा काय? देह त्रास व्हायला लागला, आता मला इकडे पोटात दुखत, इकडे दुखते,
मग मी गुगल करून बघायला लागलो इकडे का दुखते रे, मग सांगितलं हा गॅस झाली असेल, कॉन्स्टिपेशन झालं असेल. आता आता थोडं थोडं मनात फिरायला लागलं. मी प्रार्थना केली सकाळी उठलं, प्रभू इनफ, यस, आय कांट मोर कॉन्सन्ट्रेट ऑन दिस बॉडी. राईट सर. मला ना तुझ्या वचनाकडे कॉन्सन्ट्रेट करू दे, हे माझ्याकडे देऊ नको, हे प्रभू तू सांभाळ. आमेन. इनफ झालं. आय कांट टेक केअर ऑफ दिस. राईट सर. हे माझ्यासाठी नाहीये, मला तुझा आत्मा हवा आहे. हालेलुया. ऍज सिम्पल ऍज दॅट. हे प्रभू मला दुखायचं बंद झालं. आमेन. विचार अरे मला दुखत होतं ना थोडस, निघून गेलं. आरोग्य देणारा परमेश्वर आहे. आमेन. पूर्णपणे आम्हाला देवाला समर्पित होणे गरजेचं आहे. हा जो स्पिरिट आहे ना भावा बहिणींनो, हा शरीराच्या विरुद्ध आहे. इकडे हात ठेवा. हा रोमकरास पत्र याचा 8वा अध्याय, इकडे हात ठेवा. आपण परत इकडे येऊया. 8वा अध्याय ह्याचं वचन 14 पासून वाचा. आपण परत इकडे येऊया. काय तुम्ही आनंदित आहात? आमेन. आमेन. थकले नाही ना कोण? आमेन. आमेन. थकले नाही ना? कारण जितक्यांना आपण देवा बोलत नाही कोण, त्यामुळे मला कळत आमेन. नाही. आमेन. आमेन. कारण जितक्यांना देवाचा आत्मा चालवित आहे, कारण आपल्याला नाही ना 14 वचन 14 सॉरी 7:14. हा 7:14 सॉरी 7:14 मी चुकीचं म्हणालो का? 7:14. हो. कारण आपणाला ठाऊक आहे की नियमशास्त्र आध्यात्मिक स्वरूपाचे आहे. कारण आपल्याला ठाऊक आहे की नियमशास्त्र काय आहे? स्पिरिच्युअल आहे. येस. आमेन. काय आहे नियमशास्त्र? The Spiritual. word of God is a spiritual. Yes. Word of God is not made for your body. हा नो 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 फॉर सोल. देवाचं वचन हे शरीरासाठी बनलेलं नाहीये. नॉट देवाचं वचन तुमच्या आत्म्याला सेव आत्म्यासाठी. करण्यासाठी Yes, आलेलं yes. आहे. कारण देवाने त्याचा आत्मा तुम्हाला दिलेला आहे. आमेन. देवाने त्याचं शरीर तुमच्यासाठी नाही दिलंय, कारण हे No. शरीर पापमय शरीर आहे. राईट सर. म्हणून येशू ख्रिस्त काय केला? मेला. येस. कारण ह्या शरीराला मरणे गरजेचं दंड आहे, आहे. दंड आहे. परंतु नवीन बॉडीने तो जन्माला आला. हालेलुया. आणि काय सांगितलं? मी युगाने युगाचा सेनाधिपती राजाधिराज आहे. आमेन. Amen? आमेन. वाचा परत. कारण आपल्याला ठाऊक कारण आहे आपल्याला की- ठाऊक आहे की नियमशास्त्र आध्यात्मिक स्वरूपाचे आहे. हा. मी तर दैहिक पापाला विकलेला असा आहे. हम्म. कारण मी काय करीतो ते माझे मलाच कळत नाही. अरे बापरे, नाव एव्हरीबडी इज इन द सेम सिच्युएशन. काय तुम्ही sir. आमेन म्हणाल? येस येस मी काय करतो हे माझे मलाच कळत नाही. येस. नाही लावायचा मोबाईल, पण प्रभू चुकला बघ. मी काय करतो हे मला कळत नाही ना भावा बहिणीनो. इट इज अन एक्सरसाइज. येस सर. इट इज काय हे? एकदम एक्सरसाइज. आपल्याला मी जसं सांगितलं, नितीन दादाने मला एक शब्द बोलला, असा आहे माझ्या मनात. हा नितीन असा बोलला, तो बघ त्याचं बघितलं का, त्याने बघितलं का? नाव आय हॅव टू कंट्रोल दॅट. येस. आय कांट स्पीक लाईक दिस. मला ह्या सैतानाच्या वाढीला वाढ द्यायची नाहीये. प्रभू तुझ्या नावात हा शब्द काढून टाक आणि ब्रदरला पण त्याच्यातून मोकळा कर. आमेन. माय द रिएक्शन शुड बी आत्म्याने, पवित्र आत्म्याने ह्या माणसाला कंट्रोल करावे, हालेलुया. रादर दॅन सैतानाच्या आत्म्याने मला कंट्रोल करावे. ट्रू सर. See? काय तुम्ही आमेन म्हणा? येस. आमेन. पवित्र आत्म्याने, माझ्या आत्म्याने त्या मनुष्यामध्ये बदल यावा, रादर दॅन त्या सैतानाने माझ्या शरीरावरती कंट्रोल घेऊन माझे एक्सप्रेशन चेंज व्हावे. कसं बोलला बघितलं का? त्याला सांगतो बरोबर, दाखवतो बघ. येस. भांडण ठोकली. अरे तू ठोकली कशी रे गाडी मला? तू एकदम गरम. काय झालं? स्पिरिट बाहेर आलं. स्पिरिटने आत्मा असा चिथावला शरीराला की शरीराला वाटलं की मी आता काय करून काय नाही करू. आमच्या समोर घरामध्ये ना तो एक साव्य म्हणून राहायचा. त्याला मध्ये स्पिरिट पकडलं होतं आणि ते एवढं स्पिरिट पकडलं होतं की त्याला त्यांनी घरामध्ये डांबलं होतं आणि तो सगळ्यांना मारायचा असं तसं करायचं. त्याने त्याला घरामध्ये डांबून ठेवलं आणि बाहेरून त्या लोखंडाच्या पट्ट्या टाकून पण दरवाजा बंद केला, लॉक करून. ना आणि खिडक्या ज्या होत्या ना, खिडक्या तर आपल्याला भरलेल्या सळ्या असतात ना तशा जुन्या पद्धतीच्या, त्या खिडक्याच्या सळ्या होत्या. त्यांनी अशा पकडून अशा खेचल्या आणि त्याच्यातून तो बाहेर निघाला. आणि मी होता छोटा, ते मग 10-12 वर्ष असेल. आणि मी विचार करतो काय ताकद आहे याच्यामध्ये स्पिरिट की असं खेचलं आणि ताऱ्या वाकल्या. त्या पिक्चर मध्ये यायची ना, असं कोणतरी खेचला आणि ताऱ्या वाकल्या आणि तो जेलमधून बाहेर निघाला. मला पण वाटायचं खरं का काय? मी 2दा लागलो असं खेचण्याचा प्रयत्न केला. आमच्या घरची हालत पण नव्हती. पण त्याचं रेव्हिलेशन मला नंतर मिळालं की स्पिरिट मध्ये ताकद वेगळी असते. ट्रू सर. त्या गदरेकरच्या जीवनामध्ये काय हालत असेल विचार करा. ते जे स्पिरिट असते ते माणसाला जेव्हा कंट्रोल करते तेव्हा तुमची ताकद नाही, ती स्पिरिटची ताकद तुमच्या शरीरातून काम करते. शमशोनामध्ये शमशोन काही जोएल सारखं माझ्यासारखं असं धिप्पाट नव्हता. ही वॉज जस्ट लाईक ब्रदर मनोज, ब्रदर नितीन.
पण त्याच्यामध्ये जो आत्मा आत्मा आहे. होता हालेलुया. तो देवाचा आत्मा होता. आमेन. तो असा आत्मा देवाने टाकला होता की त्याला शक्ती सगळ्या बिल्डर पेक्षा जास्त शक्ती होती. आमेन. तो काय असा 200 किलोच्या डंबेल नव्हतो तो. बघ माझे कसे आर्म्स आहेत ते. अरे जात्यावरती दळत होता ना Yes. येस. तेव्हा त्याची हालत झाली होती ना, त्याला ते दळायला फिरवत पण नव्हतं ट्रू सर. डोळे फोडल्यानंतर. येस. का माहितीये का? वचन सोडून गेलेलं. ट्रू ट्रू. प्रॉफेट सांगतो जेव्हा ते वचन त्याच्यामध्ये पुन्हा यायला लागलं ना, हालेलुया. वाढायला लागलं ना, तेव्हा त्याची शक्ती पुन्हा यायला लागली. तो आमेन. जळण आता जोराने फिरवायला लागला. तो जळण जोराने फिरवत असताना त्याला कळायला लागलं की जसे माझे केस वाढत आहेत तशी प्रभू माझी शक्ती मला परत देत आहे. हालेलुया. तेव्हा त्यांनी सांगितलं माझे केस वाढल्यानंतर, प्रभू या खेपेस तू माझी आठवण कर. हालेलुया. हालेलुया. त्याला कळलं की आता मी माझ्या हातातून चुकीचं कार्य केल्यामुळे Overcome. माझ्या शरीराला वेदना नाही, मी देवाच्या आत्म्याला दुःखीला आहे. आमेन. वचन का सांगते जेव्हा बांधलं होतं 2 खांबाला मध्ये लोकांना बघण्यासाठी, अरे हा समसन बघा जो सगळ्यांना मारायचा कसा टांगवाला बघा, लोक हसत होती. चिअर्स, बिअरचे दारूचे ग्लास Yes, yes. घेऊन उभे होते. आणि तो सांगतो प्रभू ह्या वेळेस माझी तू आठवण कर. येस. काय केला? परमेश्वराच्या आत्म्याने त्याच्यावरती उभारी घेतली हालेलुया. आणि त्यांनी सांगितलं की 2 खांबाला मला स्पर्श करू द्या ज्याच्यावरती बिल्डिंग उभी आहे. आणि वचन का सांगते त्यांनी ते 2 खांब जेव्हा रेटले, हालेलुया. खेचून घेतले. अरे ही भिंत आलून दाखवा, एक ठोसा मारून दाखवा याच्यावरती. रेटले नुसते. वचन सांगते की त्यांनी त्याच्या हयातीत हयातीत मारले मारले नव्हते, त्या दिवशी त्याच्यापेक्षा जास्त त्यांनी. हालेलुया. हालेलुया. कुठे ताकद असते? स्पिरिट मध्ये. आज आपण स्पिरिट बघतोय, मग आपण बॉडी बघूया की स्पिरिट आणि बॉडी कसं एकत्र काम करते. आता परत वचन वाचते. कारण मी काय करीतो हे माझे मलाच कळत नाही. म्हणजे मी जे इच्छितो ते करीतो असे नाही, तर जे मला दृश्य वाटते तेच करीतो. जे मला वाईट वाटते, जे सगळ्यात बेकार आहे, कशाला मी हे केलं, मला करायचंच नव्हतं हे मी कसं केलं, तेच माझ्या हातातून घडतं. घडते. 2 आमेन. गोष्टी याच्यामध्ये फार चांगल्या गोष्टी काय आहेत माहितीये का? एक कळणं. गोष्ट म्हणजे मला कळणं. कळलं. आमेन. आमेन. एक गोष्ट हे Yes. मला कळलं की मी चुकीचं केलं. ट्रू सर. हे सगळ्यात महत्वाचं आहे येस. की जे मला करायचं नव्हतं ते मी केलं. प्रभू माझ्या हातून कसं घडलंय, ह्याला सांगतात पश्चातापी अंतकरण. आमेन. कळलं? आमेन. हे फार महत्वाचं आहे. आणि आमेन. जे मी इच्छित नाही तेच जर मी करीतो तर नियमशास्त्र उत्तम आहे अशी मी संमती देतो. नियमशास्त्र उत्तम आहे अशी मी संमती देतो. तरी तर आता ह्या पुढे ते कर्म मीच करीतो असे नव्हे, तर माझ्या ठाई वसणारे पाप ते करीतो. त्या सोलचा इम्पॅक्ट स्पिरिटवर Spirit वर. येतो Yes. आणि स्पिरिटचा इम्पॅक्ट बॉडीवर बॉडीवर येतो. येतो. हालेलुया. आता काय तुम्ही आमेन म्हणाल? येस सर. स्पिरिटचा सोलचा इम्पॅक्ट, जीवाचा इम्पॅक्ट आत्म्यावरती आहे आणि आत्म्याचा इम्पॅक्ट शरीरावरती आहे. येस. म्हणजे कुठून सुरुवात झाली? सोल. मिडल मधून. येस. स्पिरिट. इथून पासून सुरुवात झाली. इथला इम्पॅक्ट ह्याच्यावरती आला, ह्याचा इम्पॅक्ट ह्याच्यावरती आला. आता हा जर चुकीचा आहे ना, अरे प्रभू तू बनतो डोंगर ढळेल असं होईल, हे फक्त लिहिण्यापुरतं आहे, वाटत नाही. प्रभू सांगतो तू बोलून तर बघ. हालेलुया. हालेलुया. मोशे उभा राहिला, ढासा 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 रडतो. प्रभू कशाला फुकटचं मला उभं केलाय तू? मी तर तुला मी सांगितलेलं की ना मला बोलता पण येत नाही, येस. तू कशाला मला आणलं? अरे प्रभू सांगतो तू काय रडतो रे बाबा? एवढे कार्य तू माझ्या हातातून आजपर्यंत हालेलुया. बघितलेलं आहे. उवा आल्या, बेडका आली, तू काठी टाकली, सगळं झालं, आणि तरी सुद्धा तू अविश्वासी कसा? आमेन. सोल मध्ये अनबिलीफ Yes, बसलेला yes, असतो yes, sir. भावांनो. आमेन. प्रॉफेट सांगतो वाय क्राय काय? स्पीक. हालेलुया. तू का रडतोयस? अरे बोल. तुझ्या ठाई इटर्नल बीज जे आहे, जे तुझ्या सोल मधून तुझ्या स्पिरिटशी कॉन्टॅक्ट केलेला आहे, त्या स्पिरिटला सांगितलं, स्पिरिटने बॉडीला सांगितलं तू आपली काठी उगार आणि Amen. सांग की हे समुद्रा दुभांग. दुभांग. हालेलुया. आज तुमच्या समोर संकट किती मोठं असो, ट्रू सर. कीप दॅट फेथ अप इन यू. आमेन. तो फेथफुल वन, सो अनचेंजिंग. आपण Amen. किती बोललो ना, Amen. यू आर माय गॉड. हालेलुया. तुमचा परमेश्वर आहेस जो सगळ्या गोष्टी कंट्रोल करणार आहे. आमेन. काय केलं त्यांनी? कमांड केली,
अरे समुद्र दुभांगणं म्हणजे काय खायचं काम आहे का? हो. समुद्राला जाऊन थोडंसं पाणी वेगळा करण्याचा प्रयत्न करा. ट्रू सर. अरे ते कधी कधी ते व्हिडिओ येतात ना, आम्ही बघतो की एवढी मोठी मोठी बोट, म्हणजे ब्रदर एरिक जे बोटीवर आहेत ना ते मला सांगायचे की तुम्हाला बोट म्हणजे काय मस्करी वाटली का? ट्रू सर. तसं मी ना बोट म्हणजे किती, तो सांगतो ही तुमच्या घरापासून चालू झालेला ती कार्मेल कॉन्व्हेंट पर्यंत बोट असते. आतमध्ये 1.5 किलोमीटरचा रस्ता असतो. येस येस ट्रू. 1.5 किलोमीटरचा रस्ता, एवढी मोठी बोट. अरे बापरे, एवढी मोठी बोट त्या समुद्रात ना, समुद्र उचलून फेकून देतो त्या बोटीला. ट्रू सर. त्या बोटीला आपण बघून घाबरू, अरे बापरे काय बोट आहे, पण त्या समुद्रासमोर त्या बोटीचं काही चालत नाही. ट्रू सर. तुम्ही कितीही मोठे असाल, देवासमोर तुमचं काही चालत नाही. येस आमेन. तुमचं संकट कितीही मोठं असेल, देवासमोर त्या संकटाची काहीच व्हॅल्यू नाही. आज परमेश्वराने आपल्याला, आणि का पुढे वाचते, कारण मला ठाऊक आहे की माझ्या ठाई म्हणजे माझ्या देह स्वभावात काही चांगले वसत नाही. काही चांगले वसत नाही. नाव ही इज कन्फ्युसिंग. येस. मला ठाऊक आहे प्रभू, माझ्या ठाई काही चांगलं वसत नाही. आमेन. आणि कारण इच्छा करणे हे मला साधते. येस प्रभू, मी आजपासून इच्छा करतो की प्रभू हे माझ्या हातातून न घडो, Yes. मला कंट्रोल दे. प्रभू तुझ्या आतमध्ये की मी काहीच वाईट करू नये, मला आतमध्ये की मी तुझं वचन वाचावं, मला Amen. आतमध्ये की मी तू उठून प्रार्थना करावी, मला आतमध्ये की मी वाईट साईड गोष्टीला वाढू नये, मला आतमध्ये की मी शब्दाला वाढवून 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 बोलू नये, मला आतमध्ये की मी सगळं कंट्रोल करावं. आमेन. आणि पुढे, पण चांगले ते कृतीत आणणे मला साधत नाही. हिअर वी आर. येस. राईट पोझिशन. राईट पोझिशन. माझी पोझिशन मी सांगतो. ट्रू. मी माझी पोझिशन सांगतो. मी कशाला सांग, आता मी कदाचित प्रार्थना संपल्यानंतर मोबाईल घ्या, माझी बायको सांगेल आताच तू प्रीचिंग केलं होतं ना, मोबाईल घ्यायचा नाही ना, परत तू मोबाईल घेतला तू. बघा, येस. ही आपल्या प्रत्येकाची परिस्थिती आहे. मग हे वचन पास्टर सोडून सगळ्यांसाठी कामाला आहे का? नाही. दिस वर्ड इज फॉर ऍप्लिकेबल फॉर एव्हरीबडी. आमेन. नो इयर कंडिशन, नो पोझिशन कंडिशन, नो डिग्निटी, नो गिफ्ट कंडिशन. No. इट इज ऍप्लिकेबल टू ऑल ह्युमन. त्याच्यामध्ये स्टारमा करून लिहिलाय, इट इज ऍप्लिकेबल टू ऑल ह्युमन. जो देह स्वभाव जन्मलेला आहे त्यांच्यासाठी हे वचन आहे. आमेन. आणि कारण जे चांगले करावेसे मला वाटते ते मी करीत नाही, तर करावेसे वाटत नाही असे जे वाईट ते मी करीतो. आणि जे करावेसे वाटत नाही ते जर मी करीतो तर ते कर्म मीच करीतो असे नव्हे, तर माझ्या ठाई वसणारे पाप ते करीत. माझ्या ठाई वसणारे ते पाप ते करीते. म्हणजे आता आम्हाला काय करायचं आहे, त्या पापावरती विजय. ओव्हरकम. हालेलुया. हालेलुया. का तुम्ही आमेन म्हणाल? आमेन. काय करायचं आहे? पापावरती ओव्हरकम Overcome. करायचं आहे. काय टाइम झाला? 25 झाले, 11:30 झाले. ठीक आहे. प्रभू सहाय्य करो. फक्त मला वाटतं आपण गलती करस पत्र एवढं वाचून, मला वाटतं भरपूर राहिलं. मला वाटतं मी एकदा पोहोचलो नाही तिथपर्यंत. गलती करस पत्र ह्याचा 6वा अध्याय, 5वा अध्याय 16. आणि 16 पासून वाचा. मी तर म्हणतो आत्म्याच्या प्रेरणेने चाला, म्हणजे तुम्ही देह वासना पूर्ण करणारच नाही. देह वासना पूर्ण करणारच नाही. आता कुठे घेऊन आला? Yes. रोम पत्रामध्ये काय सांगितलं? तुमच्यामध्ये जे पाप आहे ते कर. ते पाप करत आहे. आता पापाला जर आपण पापाला अविश्वासाला जर बाहेर काढलं तर आपल्याला तिकडे काय दिसतो? दुसरा भाग, फ्री मॉरल एजन्सीच्या Yes, जोडीला yes. विश्वास दिसतो. आणि Amen, त्या amen, विश्वासाच्या amen. खाली काय आहे? इटर्नल बीज. येस. मी इटर्नल बीज मी तुम्हाला पुढच्या बघतो. मी कदाचित मला जर मिळालं, मी ऑफिसला जाणार तर प्रिंट आउट काढतो, प्रिंट आउट काढून घेऊन येतो, तुम्हाला आणखीन क्लिअर पद्धतीने दिसेल. इटर्नल बीज कुठे आहे? सोल मध्ये आहे. राईट. आणि सोल जो आहे तो आत्म्याला विश्वास आहे, तर तो आत्म्याला कंट्रोल करतो. आमेन. आणि आत्मा जो आहे हा तुमच्या शरीराला कंट्रोल करतो. म्हणून बघा भावा बहिणींनो, जेव्हा ब्रदर बॅनम उभे राहिले होते तेव्हा प्रत्येक गोष्टीची तुमची तपासणी असते. जेव्हा ब्रदर बॅनम पुलपीटवरती उभे होते तेव्हा ब्रदर बॅनमच्या समोर काय झालं? टेस्टिंग आल्या. येस. जशा तुमच्या नामच्या जीवनात येते. तो प्रॉफिट, बघा, प्रॉफिट असणं इज नॉट अ बिग थिंग. नो. तो देवाचं प्रॉफिट असणं इज अ बिग थिंग. आमेन. कारण बलाम पण प्रॉफिट होता. येस सर. बलाम पण प्रॉफिट होता. परंतु देवाची इच्छा मोडल्यामुळे तो संदेष्टा असून सुद्धा तो देवाचा संदेष्टा झाला नाही. राईट. म्हणून प्रत्येकाला टेस्ट मधून जावं लागेल. जेव्हा प्रॉफिट एक मेसेज प्रचार करण्यासाठी उभे राहिले होते आणि इन मॉरल ऍक्ट त्यांच्या समोर जे चालू होतं, तुम्हाला स्टोरी माहिती असेल. जेव्हा हजबंड वाईफ बसले होते सगळं चालू होतं,
तेव्हा देवाचा आत्मा येऊन सांगतो Yes. तू आता जे बोलशील ते होईल. कोणाकडे पॉवर होता हा? संदेश ठाकूर. संदेष्टाकडे. कारण देवाचं वचन चालू होतं. देव आपल्या संदेशातून काम करत होता. ऍट द सेम टाइम देवाच्या आत्म्याने ब्रदर ब्रॅनमच्या आत्म्याशी कॉन्टॅक्ट केला. कुठे? आत्म्याला, सोल स्पिरिटला कॉन्टॅक्ट केला. आणि स्पिरिटचं काम आहे की शरीरातून रिॲक्ट करायचं. काय करतो रे? प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात तुम्हाला सांगतो निघून जा, मरून जा. नाव ब्रदर ब्रॅनमला फक्त बोट उचलायचं होतं आणि बोट करायचं होतं आणि बोलायचं होतं की तुम्ही देवाच्या वचनाविरुद्ध आहात, मरून जा. एवढंच बोलायचं होतं. परंतु प्रॉफेट सांगतात की अशा सिच्युएशनला देवाने मला आणून ठेवले की मी बोलावे की नाही बोलावे. ट्रू. या सिच्युएशनला मी दाखवावे की मी पवित्र आहे, ते अपवित्र आहेत अशी दाखवावे काय? प्रॉफेट सांगतात देवाने मला अशा ठिकाणी देव मला घेऊन गेला की हे जे इनमॉरल ऍक्ट आहे ना, जेव्हा मी छोटा होतो ना तेव्हा माझे बाबा दारू पिऊन घरी करायचे. मला त्याची आठवण झाली की माझ्या घरी ही परिस्थिती असायची तेव्हा